आमेन। तैयार रहना। तो हम इब्री करास पत्र इसका 11 अध्याय 27 वचन से शुरू करते हैं। आणि इब्री करास पत्र याचा 11वा अध्याय आणि 27व्या वचनापासून आपण सुरुवात करूया। हम जब तक कीमत नहीं देंगे तब तक हम प्रभु की सेवा नहीं कर सकते। जोपर्यंत आम्ही किंमत देत नाही तोपर्यंत आम्ही परमेश्वराची सेवा करू शकत नाही। हम सब चाहते हैं कि प्रभु के आशीष हमें मिले आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळावे। प्रभु की जितने भी प्रतिज्ञा मेरे लिए वो सब मुझे मिले आणि देवाच्या जितक्या जे अभिवचन आहेत ते मला मिळावे, वो मेरे जीवन में पूरा हो जाए। माझ्या जीवनात ते पूर्ण व्हावे। तो ये ऐसे ही पूरा नहीं होगा। मग हे असंच काही पूर्ण होणार नाही। इसके लिए हमारे जीवन में जब तक हम कीमत नहीं देंगे तब तक हमारे जीवन में प्रभु के आशीष को नहीं देख पाएंगे। जोपर्यंत आम्ही किंमत मोजत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये हे आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही। ये कीमत क्या है आज हम इसको देखते हैं। आणि ही किंमत काय आहे ते आज आम्ही पाहणार आहोत। यहाँ पर इब्री करास पत्र 11 अध्याय 27 वचन में जब पढ़ते हैं, आणि जेव्हा इब्री करास पत्र 11 अध्याय आणि 27व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, त्याने राजांच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला। यहाँ पर एक वर्ड लिखा है, एक शब्द है, या ठिकाणी एक शब्द आहे, मिस्र को छोड़ दिया। त्याने मिसर देश सोडला। मूसा ने मिस्र देश को छोड़ दिया। मोशेने मिसर देश सोडला। अब मिस्र देश इतना प्रभु ने मुझे बताया कि मिस्र देश को छोड़ दिया। आणि प्रभूने मला एवढं जास्त स्पष्टपणे सांगितलं की मोशेने मिसर देश सोडला। अब 2 बार मूसा ने मिस्र को छोड़ा। 2 वेळा मोशेने मिसर देश सोडला। मैं जब इसको सुन रहा था, कुछ लोगों का मैं पढ़ रहा था डिक्शनरी, आणि काही लोकांचे डिक्शनरी मी वाचत होतो, ऐकत होतो, तो उसमें काफी कुछ लिखा हुआ था। त्याच्यामध्ये बरंचसं काही लिहिलेलं होतं। कुछ लोगों ने लिखा कि राजा के डर से वो भाग गया। काही लोकांनी लिहिले की राजाला भिवून तो पळाला। लेकिन यहाँ वचन स्पष्ट कहता है, पण या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगतंय वो राजा से डरा नहीं, तो राजाला भ्याला नाही, तो विश्वासाने उसने मिस्र को छोड़ दिया। तर विश्वासाने मिसर देश त्यानं सोडला। आप गुड न्यूज बाइबल पढ़ लें, आप पैशन ट्रांसलेशन पढ़ लें, आप NKG बाइबल पढ़ लें, लिविंग बाइबल पढ़ लें, उसमें एक ही बात लिखी है कि मूसा ने इजिप्त को छोड़ दिया। आणि वेगवेगळ्या भाषांतरांमध्ये एकच गोष्ट लिहिलेली आहे की मोशेने मिसर सोडला। अब मिस्र क्या है इसको जानना बहुत जरूरी है। आता हा मिसर काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। मिस्र समझना बहुत महत्वपूर्ण है। मिसर समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। ये मिस्र में उस समय ये मिस्र जो था सबसे वैभवशाली देश था, आणि त्या काळी मिसर देश हा अतिशय वैभवशाली होता और बहुत सी आकर्षित करने वाली चीजें थी, आणि बऱ्याचशा आकर्षित करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या। बहुत भव्य मिस्र में था, आणि भव्यता त्या ठिकाणी होती, आनंद देने वाली चीजें उसमें थी, आणि बऱ्याचशा आनंददायी गोष्टी त्या ठिकाणी और होत्या, सब कुछ विपुलता उस देश में था, आणि सर्व प्रकारची विपुलता त्या देशामध्ये होती, सब कुछ भरपूरी का जीवन वहां पर था, आणि संपूर्ण भरपुरीचं जीवन त्या ठिकाणी होतं। जो भी चीज आपको चाहिए वो सब वहां पर मिल जाएगी, आणि ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या सर्व त्या ठिकाणी मिळणार होत्या। सब कुछ रहने के बावजूद भी, सब आकर्षित करने वाली चीजें भी, सब भव्य चीजें भी, आनंद देने वाली चीजें होने के बावजूद भी मूसा ने मिस्र को छोड़ा। आणि सर्व आकर्षित करणाऱ्या गोष्टी, सर्व भव्यता, सर्व वैभव त्या ठिकाणी असून देखील मोशेने मिसर सोडला। पहले मिस्र को समझना हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। आणि म्हणून मिसर समजून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे। मिस्र क्या है? कारण त्यात काय? मिस्र ये आज संसार का प्रतीक है। मिसर हे जगाचं एक प्रतीक आहे। मिस्र ये संसार का दर्शक आणि जगाचं दर्शक असं म्हणू शकतो। हम देखते हैं कि संसार में आज क्या क्या है। आम्ही पाहतो की जगामध्ये काय काय आहे। मिस्र में क्या था? मिस्र में बड़ा धन के भंडार थे, आणि मिस्रामध्ये भरपूर असे भांडार होते, धन के भंडार थे, आणि वैभवाचे पैशांचे भांडार होते, वहां कोई कमतरता नहीं थी, आणि कसलीच कमतरता नव्हती। मिस्र में क्या था? पाप में सुख भोगना था। आणि मिस्रात काय होतं की पापात सुख भोगणं होतं। मिस्र में क्या था? सबसे अच्छी विद्या वहां पर थी, पढ़ाई वहां पर थी, सगळ्यात उत्तम असं शिक्षण त्या ठिकाणी होतं, क्योंकि उस समय का जो शिक्षण था बहुत मान्यता प्राप्त शिक्षण था, आणि अतिशय मान्यता प्राप्त शिक्षण त्या ठिकाणचं होतं। मिस्र में क्या है? मिस्रात काय आहे? अनगिनत बल है वहां पर, आणि खूप असं बळ आहे। मिस्र में क्या है? त्या ठिकाणी काय आहे? राजभवन है, राजभवन आहे, सोने चांदी के खजाने हैं, सोन्या चांदीचे खजाने, सब मन भावनीय वस्तुएं वहां पर हैं, आणि सर्व लोभवणाऱ्या अशा वस्तू त्या ठिकाणी आहेत। वहां पे क्या है? त्या ठिकाणी काय? वहां पे व्यभिचार करना सिखाते त्या हैं, ठिकाणी व्यभिचार केला जात आहे। वहां पे बूटेदार सन के कपड़े वहां पर हैं, आणि चांगले बुट्टेदार असे कपडे, कापड त्या ठिकाणी आहे। मिस्र में बढ़ोतरी है, मिस्रामध्ये उन्नती आहे। मिस्र में क्या है? सुंदर सुंदर चीजें वहां पर हैं, सर्व सुंदर गोष्टी त्या ठिकाणी आहेत। सुनिए, ऐका, इतने होने के बावजूद भी एवढं सगळं असून देखील मिस्र
को मूसा ने छोड़ दिया, त्या मिस्राला मोशेनी सोडलं, उसने छोड़ दिया। त्यांनी सोडलं। मिस्र में क्या है? काय आहे मिस्रामध्ये? वहाँ पे बड़े बड़े ज्योतिषी हैं, मोठमोठे ज्योतिषी आहेत, वहाँ पे बड़े बड़े पंडित हैं, मोठे मोठे पंडित आहेत, वहाँ पे भविष्य बताने वाले लोग हैं। भविष्य सांगणारे लोक आहेत। आज भी हम देखते हैं कि इस संसार में ऐसे लोग मिलते हैं। आजही आम्ही पाहतो जगामध्ये असे लोक आम्हाला भेटतात। मिस्र में और क्या है? मिस्रात अजून काय आहे? टोना करने वाले, जादू टोना करने वाले, तंत्र मंत्र करने वाले हैं, आणि टोना करणारे त्या ठिकाणी आहेत। बड़े बड़े चीजें वहाँ पर होती हैं। मोठ्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात। और मिस्र की जो भूमि है बड़ी उपजाऊ है, आणि मिस्राची जी जमीन आहे ती अतिशय सुपीक आहे, खाने पीने की भरपूरी है, आणि खाण्यापिण्याची सर्व उपलब्धता भरपूर आहे, कोई कमतरता नहीं है। सुनिए, ऐका, आज हमारे चारों ओर हम ऐसी परिस्थिति को देखते हैं। आज आम्ही चहूबाजूला अशा परिस्थिती पाहतो। अगर मूसा ने ये वाचा बांधी, मूसा अगर उसको छोड़ सकता है तो आज आपको और मुझे भी छोड़ना पड़ेगा। जर मोशेने हे अभिवचन पाळलं, जर तो ते सोडू शकतो, तर आज तुम्हाला आणि मला देखील ते सोडणं हम प्रभु के गरजेचं लोग हैं। आहे। आम्ही देवाचे लोक आहोत। एक बार प्रभु की समझ आ गई, एकदा देवाविषयी आम्हाला समज आली, एक बार प्रभु को हमने चख लिया, एकदा का प्रभूला आम्ही चाखलं, उसके अच्छाई को हमने जान लिया, त्याचा चांगुलपणा आम्ही जाणून घेतला, प्रभु को कभी छोड़ना नहीं तर है। प्रभूला आम्ही कधीच सोडता कामा नये। मिस्र को छोड़ दें, मिस्राला सोडून द्या, मिस्र के वैभव को छोड़ दें, त्यातलं वैभव सोडा, मिस्र की विपुलता को छोड़ दें, तिथली विपुलता सोडा, लेकिन प्रभु को पकड़े रहें। पण प्रभूला पकडून ठेवा, कभी पीछे मुड़ के मत देखें। कधीच मागे वळून बघू नका। इस दुनिया में बड़े बड़े लोग हैं जो हमारे भविष्य को बताना चाहते हैं, आणि या जगामध्ये असे मोठमोठे ज्ञानी बसले जे आमचं भविष्य सांगू इच्छितात। और कभी भी ऐसे लोगों के पीछे मत जाना, आणि कधीच अशा लोकांच्या मागे जाऊ नका। अपने हाथ को मत दिखाना, आपला हात दाखवू नका। आपके हाथ में भविष्य नहीं है, भविष्य हे तुमच्या हातामध्ये नाहीये, भविष्य हमारे राशि में नहीं है, आमच्या राशीमध्ये नाहीये, भविष्य हमारे परमेश्वर के हाथ में, भविष्य आमच्या देवाच्या हातात आहे, प्रभु के हाथ में, देवाच्या हातात आहे। लोग शायद आपको बोलेंगे कि आपका भविष्य में कुछ रुकावट आएंगी, या बुधवार आ जाएगा या सोमवार आ जाएगा, आपको ये करना पड़ेगा। आणि मग काही लोक तुम्हाला सांगतील तुमच्या भविष्यामध्ये अशा प्रकारचं अडकाठी आहे, बुधवार आहे, रविवार आहे, आणि मग ते काहीतरी करायला सांगतील। इसको तोड़ने के लिए, शनिवार को तोड़ने के लिए आपको कुछ करना आणि पड़ेगा। मग हा शनिवार तुमच्या जीवनातून तोडण्यासाठी काहीतरी करावं लागेल। हमें कुछ करने की जरूरत नहीं है, काहीच करायची गरज हमें नाही। एक चीज करने की जरूरत है, एकच गोष्ट, यीशु मसीह को अपने जीवन में अपनाने की जरूरत है। आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचं। कोई भी सोमवार, कोई भी मंगलवार, कोई भी बुधवार, शनिवार तक आपको कोई रुका नहीं आणि पाएगा, कोणताही वार पुढे तुम्हाला थांबवू शकणार नाही। लेकिन मिस्र को छोड़ना बहुत जरूरी पण है, हे मिस्र सोडणं फार गरजेचं आहे। मिस्र की बातों को छोड़ना बहुत जरूरी है। मिस्राच्या गोष्टी सोडणं अभी भी गरजेचं आहे। विश्वास करने के बाद भी अगर आप दूसरी चीजों पर विश्वास करते हैं तो आपके जीवन में आप परमेश्वर के अनुग्रह को नहीं देख पाएंगे। ईश्वर विश्वास ठेवून देखील तुम्ही इतर गोष्टींवर देखील विश्वास ठेवत आहे आणि त्याप्रमाणे करत आहे, तर कधीच तुम्हाला ते आशीर्वाद मिळणार नाही। पीछे मुड़कर ना देखें, मागे वळून बघू नका। लूत की पत्नी ने पीछे मुड़कर देखा, लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं, लेकिन उसने अपने जीवन को खो दिया। आणि तिने तिचं जीवन गमावलं। इसलिए अगर एक बार यीशु मसीह को पकड़ा है, आणि म्हणून जेव्हा एकदा आम्ही येशूला पकडलं, संसार की बातों को छोड़ दें, तर जगाच्या गोष्टी आम्ही सोडून द्याव्या। संसार में रहकर हम अलग होना है। आणि जगामध्ये राहत असतानाच आम्ही आमचं वेगळेपण जपावं। ये हमें दिखाना है कि हम अलग हैं। हे आम्हाला दाखवून द्यायचे की आम्ही वेगळे आहोत। आप और मैं एक ज्योति हैं, तुम्ही आणि मी ज्योती आप आहोत, और मैं एक नमक है। आम्ही मीठ आहोत। इस संसार में रहकर हमारा नमक का जो स्वाद है ये लोगों तक जाना है। आणि या जगामध्ये असताना आमच्यातला जो रुचकरपणा आहे मिठाचा, तो इतरांपर्यंत पोहोचायला हमारे अंदर जो ज्योति है वो अनेक लोगों तक प्रकाश देने का काम करना आणि है। आमच्यामधल्या ज्योतीच्या द्वारे अनेक लोकांपर्यंत प्रकाश पोहोचावा। आप मिस्र का त्याग करें, आणि तुम्ही मिस्राचा त्याग करा। चाहे कितने भी मूल्यवान चीजें इस मिस्र में है, इस संसार में, उसका त्याग कर दें। मग किती मौल्यवान गोष्टी या मिस्रामध्ये, या जगामध्ये आहेत, त्याचा आम्ही त्याग करावा। मिस्र को छोड़ेंगे, मिस्राला सोडाल, फिर देखो परमेश्वर आपका इस्तेमाल कैसे मग करेगा। बघा की परमेश्वर कशा प्रकारे तुमचा उपयोग करतो, कैसे परमेश्वर आपका इस्तेमाल करेगा। कसा परमेश्वर तुमचा उपयोग करतो। दो स्वामी की हम नौकरी नहीं कर सकते। दोन धन्यांची चाकरी आम्ही करू शकत एक तो नाही। संसार की कर सकते, एक तर जगाची करू या शकतो, फिर एक परमेश्वर की कर किंवा सकते। परमेश्वराची। आज निर्णय लेना है, आज निर्णय मैं घे, किसकी सेवा करूंगा। मी कुणाची सेवा इस करणार? संसार की सेवा या करूंगा जगाची करणार या मैं परमेश्वर की सेवा का करूंगा। परमेश्वराची सेवा मूसा करणार? ने निर्णय लिया मोशेने निर्णय और वो घेतला निर्णय ये था, आणि निर्णय हा होता, उसने उस मिस्र छोड़ना त्यांनी था। मिसर सोडला। सुनिए, ऐका, मिस्र छोड़ना उसके लिए आसान नहीं था। मिसर सोडणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं। आगे क्या वचन कहता है, पुढे वचन असं सांगतं, इब्री का पत्र 11 अध्याय 24 वचन। इब्रिकरास पत्राचा 11वा अध्याय आणि 24वा वचन। आप है मेरे साथ में, सोबत आहात हम का? धीरे धीरे थोड़ी बातों को आगे लेकर आणि जाएं। हळूहळू आम्ही काही गोष्टी पुढे घेऊन जाणार आहोत। आमेन। आमेन। पहली बात, पहिली गोष्ट, मूसा ने मिस्र को छोड़ा, मोशेने मिसर सोडला। बोले उसके लिए कठिन था छोड़ना। त्याच्यासाठी ते कठीण होतं। क्यों कठिन था, का होतं कठीण? इस वचन में देखिए। या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मोशे प्रौढ झाल्यावर
त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. सुनिए, मूसा साना था, मोशे प्रौढ होता. कोई भी भाषा में आप पढ़ें तो वहां लिखा है वो प्रौढ़ था. आणि कुठल्याही भाषांतरामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिले की मोशे प्रौढ होता. प्रौढ़ का मतलब क्या होता है? प्रौढ याचा अर्थ समझदार, समजूतदार. मतलब उसको समझ था. आता त्याला समज होती. क्या समझते? काय होती समज? सब बातों की समझते. सर्व गोष्टींची. हमारे भारत में 18 साल का हुआ तो उसको लाइसेंस मिल जाता है. आणि आमच्या भारतामध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती लायसन्स इसका मिळतं. मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? वो प्रौढ़ बन गया. हा प्रौढ झाला. 21 साल 21 वर्ष प्रौढ़ बन जाता है. प्रौढ होतं. अब मूसा जो है वो बच्चा नहीं है. आता मोशे हा काय लहान मूल नाही, उसे सब समझता है. त्याला सर्व कळतं. वो एक ऐसे स्तर पर है कि जब उसे अच्छा क्या और बुरा क्या इसकी समझ है. आणि अशा स्तरावर येतं की त्याला बरं वाईट सगळं काही अब कळतं. ऐसे स्तर पर है उसको क्या छोड़ना और क्या पकड़ना ये समझ आता उसको तो है. अशा स्तरावरती की त्याला काय पकडायचं आणि काय सोडायचं कळतं. सुनिए, ऐका, मूसा प्रौढ़ है, मोशे प्रौढ आहे, वो बड़ा हो गया, तो मोठा झालाय, उसे सब कुछ समझ में आता है. त्याला सर्व काही कळतंय. अच्छा क्या है, चांगलं काय, बुरा क्या है, वाईट काय, किसको त्यागना है काय त्यागायचंय और किसको पकड़ना आणि है, काय धरून उसको सब ठेवायचं. समझ में आया. त्याला सर्व समजलं. उसे पता था कि मिस्र में क्या है. त्याला माहित होतं की मिस्रात काय आहे. अब यहाँ पे वचन लिखा है, त्या ठिकाणी वचन लिहिलंय. मूसा साना था, प्रौढ़ था, मोशे प्रौढ होता, फिर भी तरी फिरौन की बेटी का बेटा कहलाना उसने इनकार कर दिया. फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे त्याने नाकारले. सुनिए, ऐका, मूसा मिस्र में क्या था, मोशेत मिस्रामध्ये काय होतं, उसका भविष्य था. त्याचं भविष्य होतं. फिरौन की बेटी का बेटा कहलाना ये कोई छोटी बात नहीं आणि है. फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेणं हे काही छोटी गोष्ट नव्हती. वो एक राजपद उसे मिलने वाला एक था. राजपद त्याला मिळणार होतं. मूसा जो था उसका भविष्य है. आणि मोशे त्याचं एक भविष्य त्या ठिकाणी होतं. अर्थात मूसा जो मिस्र में फिरौन की बेटी का पुत्र कहलाना है. आणि त्या ठिकाणी फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेणं आहे. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? संसार की बातों को अपनाना है. जगातल्या गोष्टींना आत्मसात करणं. संसार की बातों को अपना कहना है. आणि जगातल्या गोष्टीला आपलं म्हणणं आहे, जो उसका नहीं है. जे त्याचं नाही आहे. फिरौन की बेटी का बेटा अपना वो इनकार करना, इसका मतलब फिरौन की बेटी का बेटा नहीं है वो. आणि फारोच्या कन्येचा मूल होणं त्यांनी नाकारलं. याचा अर्थ हा आहे की तो काय तिचा मुलगा नव्हता. उसका बेटा नहीं है. तो तिचा मुलगा नाहीये. लेकिन फिर भी वो बेटा बन सकता है. पण तरी देखील तो तिचा पुत्र म्हणवून घेऊ शकतो. ये क्या दिखाता है? हे काय दाखवतो? जो हमारा नहीं है, जे आमचं नाहीये, हम उसको क्यों अपनाएं? त्याला आम्ही का घ्यावं? संसार हमारा नहीं हे है, जग आमचं नाहीये, तो क्यों हम उसको अपनाएं? मग का आम्ही त्याला घ्यावं? वो हमारे माँ बाप नहीं है. ते आमचे आई वडील नाहीये. यीशु मसीह संसार में रहते हुए येशू या जगामध्ये राहत असताना उन्होंने कहा, तो म्हणतो, मैं संसार में हूँ, मी जगात लेकिन आहे, संसार की कोई भी बात मेरे अंदर नहीं है. पण या जगातली कुठलीही गोष्ट माझ्यामध्ये नाहीये. वो संसार में है, तो जगात आहे, लेकिन संसार की बात नहीं है उसके पण अंदर. जगातल्या कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये नाहीये. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? संसार को अपनाना है. जगात या जगाला आत्मसात करणं, संसार की बातों को अपना कहना है, जगातल्या गोष्टींना आपलं म्हणणं जो आहे, हमारा नहीं है. जे आमचं नाहीये. मूसा ने क्या किया? मोशेने काय फिरौन केलं? की बेटी का पुत्र नहीं अपनाया. फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेणं त्यांनी मान्य केलं हम नाही. इस संसार के नहीं है. या जगाचे आम्ही नाही आहोत. संसार हमारे अंदर नहीं होना है. म्हणून हे जग आमच्यामध्ये नसावं. संसार हमारे अंदर आने की कोशिश करेगा. आणि जग आमच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. वो अपना अधिकार हमारे अंदर डालेगा. आणि त्याचा अधिकार तो आपल्यामध्ये टाकेल. इसको मूसा जो था वो मिस्र का राजा होने वाला था. आणि मोशे जो आहे तो त्या मिस्राचा राजा होणार होता. लेकिन उसने इनकार कर दिया. पण त्यांनी नकारलं. अब मुझे बताइए, मग सांगा, मिस्र फिरौन की बेटी का पुत्र कहलाना किसी अच्छा नहीं लगेगा. फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेणं कुणाला आवडणार नाही? हम सबको अच्छा लगेगा. आम्हाला सगळ्यांना आवडेल. अगर मुझे किसी ने गोद लिया बड़े आदमी ने अदानी में, मैं भाग जाऊंगा वहां. आणि मला जर कोणी मोठ्या व्यक्तीने दत्तक घेतलं तर मी पळून जाईल. वो बोलेगा कुछ तुझे करने की जरूरत नहीं है. आणि मग ते म्हणते तुला आता काय करायची गरज नाही, सब वैभव मैं तुझे दे दूंगा. सगळं वैभव मी तुला देऊन मेरी टाकेन. सब 75% जो प्रॉपर्टी है सब तेरे नाम आणि पर. माझी 75% जेवढी काय प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावावर. तो आप कितने लोग हैं यहाँ पे इतने धार्मिक जो नहीं जाएंगे? आणि किती धार्मिक लोक या ठिकाणी आहेत की ते नाही जाणार. हम क्या बोलेंगे? आम्ही काय म्हणू? ये परमेश्वर की ओर से. हे देवाकडून आहे. मैं बहुत सालों से प्रार्थना कर रहा था, मी बरेच वर्षापासून प्रार्थना करत क्यों होते. ऐसी जिंदगी जो जो यहाँ पे कुछ नहीं है. आणि आशकाच मी आयुष्य जगू जिथं काहीच नाहीये. प्रभु धन्यवाद, तूने उत्तर दे दिया. प्रभू धन्यवाद, तू उत्तर दिलं. मूसा उल्टा कर रहा है. पण मोशे या ठिकाणी उलट करतो. वो बोल रहा है मैं बेटा नहीं बनूंगा तो तेरा. म्हणतो की मी त्या फारोच्या कन्येचा पुत्र नाही बनणार. अगर मैं उस जगह होता,
मैं उस जगह होता, पण मी त्या ठिकाणी असतो, शायद विचार करता, कदाचित विचार केला असता, सबको बनना है फिरौन की बेटी का बेटा। आणि सगळ्यांना बनायचंय त्या फारोच्या कन्येचा पुत्र। फिरौन की बेटी का मतलब क्या है? आणि फारोच्या कन्या याचा अर्थ काय? राजा की बेटी है, राजाची मुलगी और आहे, मिस्र के राजा की जिसके हाथ में पूरा मिस्र देश है। आणि मिस्रच्या राजाची ज्याच्या हातामध्ये सर्व देश आहे। क्या है वहां पर? मग काय उस तिथे? राजा के पास में अधिकार है, राजा के पास में अधिकार है, राजाकडे अधिकार आहे, वैभव है, वैभव आहे, धन संपत्ति है, धन संपत्ती किसी भी आहे, बात की घटी नहीं है, कुठल्याही गोष्टीची कमतरता अच्छा नाही, भविष्य है, चांगलं भविष्य, सभी चीजों की सभी बातों की उपलब्धता वहां पर है। सगळ्या गोष्टीची उपलब्धता त्या ठिकाणी आहे। जो चाहो मांगो वो सब मिलेगा। जे मागाल ते सर्व मिळणार आहे, मोर मांगे दिल मांगे मोर, सब मिल जाएगा वहां, सगळं मिळणार आहे, सब मिलेगा। सगळं मिळणार। फिर भी तरी पण इसने 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 अपने उसको फिरौन की बेटे इनकार कर दिया। पण तरी देखील मोशेने त्या फारोच्या कन्येचं मूल होणं हे नाकारलं। सुनिए, ऐका, हम फिरौन की बेटी के पुत्र नहीं हैं, आम्ही फारोच्या कन्येचे पुत्र नाही हम आहोत, इन संसार के नहीं हैं। आम्ही या जगाचे नाही आहोत। हम कौन है? आम्ही कोण हम आहोत? परमेश्वर के बेटे के पुत्र हैं। आम्ही परमेश्वराच्या मुलाचे पुत्र आणि कन्या कौन आहोत। है वो पुत्र? कोण आहे तो पुत्र? प्रभु यीशु मसीह। प्रभु येशू ख्रिस्त। योहान 3:16 के अनुसार योहान 3:16 अनुसार उसका एकुलता एक पुत्र है। त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आहे। उस एकुलता एक पुत्र का नाम क्या है? आणि त्या एकुलता एक पुत्राचं नाव काय? परमेश्वर के एकुलता एक पुत्र का नाम क्या है? परमेश्वराच्या एकुलता एक पुत्राचं नाव काय सब आहे? मिलकर कहें, सगळे मिळून म्हणूया, ऊपर वाले सब मिलकर। कौन है परमेश्वर का इकलौता बेटा? और हम कौन है? हम उसके बच्चे हैं। आमीन। हम फिरौन के बेटे के बच्चे नहीं हैं, आम्ही फारोच्या कन्याचे पुत्र नाही आहोत, इस संसार के बच्चे नहीं हैं, हम या जगाचे मुलं नाही आहोत, हम परमेश्वर के बेटे। आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या ये कैसे आहोत। हुआ? हे कसं झालं? जब यीशु मसीह हमारे अंदर आता है, जेव्हा येशू आमच्या मध्ये येतो, जब हम अपने पापों को स्वीकार करते जेव्हा हैं आम्ही आमच्या पापांचा स्वीकार और करतो कबूल करके छोड़ देते हैं, आणि कबूल करून ती पापे सोडून देतो, और ये कबूल करते हैं आणि हे आम्ही कबूल करतो यीशु ही परमेश्वर की है, येशूच परमेश्वर वही आहे, उद्धार करता है तोच तारण और अपने करता जीवन में जब हम लेते आणि हैं, जेव्हा त्याला आपल्या जीवनात घेतो, योहान 1:12 के तेव्हा अनुसार योहान 1:12 अनुसार हम उसके बेटे और बेटी बन आम्ही जाते हैं। त्याचे पुत्र आणि कन्या हम बनतो। हम फिरौन के बेटे बेटी नहीं है, आम्ही फारोचे मुलं आणि मुली नाही आहोत, हम परमेश्वर के बेटे तर आम्ही परमेश्वराचे लेकरं आहोत। जब बेटे बेटी बन जाते हैं, जेव्हा मुलं आणि मुली आम्ही ये बनतो, परमेश्वर का वादा है, तेव्हा हे देवाचं वचन आहे, वो हमारे अंदर बसेगा, तो आमच्यामध्ये वो वसणार आहे, हमारे साथ चला फिरा करेगा, तो आमच्या सोबत चालणार वो हमारा फिरणार आहे, परमेश्वर होगा तो आमचा परमेश्वर होणार और आहे हम उसके लोग होंगे। आणि आम्ही त्याचे लोक इतना असणार आहोत। नहीं, आणि एवढंच नाही, वो कहता है तो म्हणतो तुम मेरे बेटे बेटियां होंगे। तुम्ही माझे पुत्र आणि कन्या आहात। दूसरा करंथियों 6 अध्याय 16 से 18 दोन वचन, कोरिन्थियस पत्र याचा 6 अध्याय आणि 16 वचन, 16 से 18 वचन, 16 ते 18 वचन, वो हमको बेटा बेटी तो बना दे। आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या बनवू इच्छितो। सुनिए, ऐका, हम परमेश्वर के बेटे हैं आम्ही देवाचे मुलं आहोत, और इस मूसा ने आणि ह्या मोशेने सब कुछ होने के बावजूद सगळं असून देखील उसने उसको इनकार कर दिया। त्याने त्याचा नकार केला। देखिए वो बच्चा नहीं है, तो काही लहान मूल नाहीये, सब उसे समझता है, त्याला सर्व काही वो कळतं, शाना है, शहाणा वो आहे, प्रौढ़ है, प्रौढ उसे आहे, समझता है त्याला समजतं मेरा भविष्य किसमें है, माझं भविष्य कशात लेकिन आहे। उसने भविष्य को नाकार कर दिया। पण त्याने ते भविष्य नाकारलं। वो जानता था त्याला माहित होतं मेरा भविष्य इसमें नहीं है, माझं भविष्य यात नाहीये, मेरा भविष्य आने वाले दिनों में है। माझं भविष्य येणाऱ्या जब मैं दिवसांमध्ये, प्रभु को मेरा जीवन दूंगा, जेव्हा माझं जीवन मी प्रभूला दिलं, वो मेरे भविष्य को बनाएगा, तर माझं भविष्य तो और जब वो बनवणार, भविष्य को बनाएगा आणि जेव्हा तो भविष्य बनवणार उत्तम होगा। ते उत्तम असणार आहे। हमारा भविष्य इस संसार की बातें नहीं बनाएंगे, आमचं भविष्य या जगातल्या गोष्टी बनवणार नाही, हमारा भविष्य इस दुनिया नहीं बना पाएगी, आमचं भविष्य हे जग नाही बनवू मेरा शकणार, एजुकेशन नहीं बना पाएगा, माझं शिक्षण नाही, मेरा पैसा नहीं बना माझा पाएगा, पैसा नाही, मैं कितना टैलेंट वो नहीं बना मी पाएगा, किती हुशार आहे ते नाही, सिर्फ परमेश्वर बनाएगा। फक्त परमेश्वर बनू शकणार आहे। फिर आप कौन से भी कैटेगरी के हो, आणि मग तुम्ही कोणत्याही स्तरामधले असा, आपका पैसा रहे या ना रहे, तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, एजुकेशन है या नहीं है, शिक्षण असो किंवा नसो, आपका भविष्य उज्जवल होगा, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, क्योंकि आप परमेश्वर के बेटे बेटियां हैं। कारण की तुम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या और आहात। कौन सा पिता अपने बच्चे को ऐसा देखा कि जिसका भविष्य उज्जवल नहीं है? आणि मग कुठला पिता आहे जो आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य पाहू इच्छित नाही? मेरा पिता, माझा पिता हमारा भविष्य उज्जवल बनाएगा, माझं आपलं भविष्य उज्ज्वल बनवणार, सब उसके हाथ में गिर जाए। सर्व काही आम्ही त्याच्या हातामध्ये पडलं पाहिजे। मूसा जो था वो सब समझता है, मोशे हा प्रौढ होता, सर्व काही कळत होतं, उसने मिस्र छोड़ने का इरादा किया। त्याने मिस्र सोडण्याचा निश्चय केला। दूसरी बात, उसने अपने फिरौन की बेटी का बेटा बनने के लिए इनकार कर दिया। दुसरी गोष्ट, त्याने फारोच्या कन्येचा पुत्र होणं नाकारलं। आमीन। दो बातें वो कर रहा है, दोन गोष्ट तो करत आहे, मिस्र को छोड़ रहा है मिस्र सोडतोय और बेटा बनने के लिए इनकार कर रहा आणि पुत्र बनण्यास नकारतोय। है। पड़ोसी को बोलना मिस्र छोड़े
बेटा बनने का इनकार करें। आमेन। अब कुछ नहीं दिख रहा है उसे सामने, त्याला समोर काही दिसत नाही, विश्वास से चल रहा है। विश्वासाने चालतोय विश्वास हम परिभाषा जानते हैं, आणि विश्वासाची व्याख्या आम्हाला माहित आहे। अनदेखी बात है, अदृश्य गोष्टी मतलब दिखता नहीं है, जे दिसत नाहीत, लेकिन अगर विश्वास रखेंगे पण आम्ही विश्वास ठेवतो वो होगा। की तेव्हा ते होतं। मूसा ने वही किया। मोशेने तेच केलं। आपसे परमेश्वर बात करे देखना चाहते हैं, आणि परमेश्वर तुमच्या संगत बोलतो हे तुम्ही पाहू इच्छिता का? आपके जीवन के अंदर 365 दिन प्रभु की उपस्थिति बने रहे, आप देखना चाहते हैं? आणि पूर्ण 365 दिवस देवाची उपस्थिती तुमच्या सोबत राहावी हे तुम्ही पाहू इच्छिता का? बहुत कम लोग बोल रहे हैं यस। नहीं चाहिए? अगर नहीं चाहिए तो ये आपके लिए मीटिंग नहीं है, आणि मग नसेल हवं तर ही मीटिंग काय तुमच्यासाठी नाही, ये उनके लिए है हे त्यांच्यासाठी आहे जो प्रभु के लिए मरने के लिए तैयार जे है। प्रभूसाठी मरायला पण तयार आहेत। अगर आप प्रभु की बातों को देखना चाहते हैं देवाच्या गोष्टी पाहू इच्छिता तो आप क्या है आज तर तुम्ही काय आहात आज भूल जाए, हे विसरून जा अब मैं क्या होने वाला हूं आणि काय मी होणार आहे उसको देखें। ते पहा। मूसा ने मिस्र को छोड़ा, मोशेने मिस्र सोडला, बेटा बनने के लिए इनकार किया, आणि त्यांनी त्या ठिकाणी मोशेने पुत्र होण्याचं टाळलं। अब क्या हो रहा है उसके जीवन में? आता त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे सुनिए, ऐका। मिस्र छोड़ने के बाद मिस्र सोडल्यानंतर उसको प्रभु का दर्शन मिला। त्याला प्रभूचं दर्शन मिळालं। सर्वशक्तिमान परमेश्वर का, उद्धारकर्ता परमेश्वर का, जिसने शब्दों से पूरी दुनिया को बनाया, उसका प्रकाशन मिला। सर्वशक्तिमान तारणकर्ता परमेश्वर या जगाचा निर्माण करता त्याचं दर्शन त्याला मिळालं। इतना ही नहीं, एवढंच नाही, प्रभु की बुलावट उसे हुई। देवाचं पाचारण त्याला झालं। जब आप और मैं मिस्र को छोड़ेंगे, तुम्ही आणि मी जेव्हा मिस्र सोडणार आहे, जब आप और मैं मिस्र को छोड़ेंगे, त्याग करेंगे, तब परमेश्वर का प्रकाशन अद्भुत रीति से हमारे साथ में आणि होगा। जेव्हा तुम्ही आणि मी मिस्र सोडणार आहोत त्यावेळेस देवाचं अद्भुत प्रगटीकरण तुम्हाला आणि मला मिळणार। आप और मैं उद्धारकर्ता बनेंगे। तुम्ही आणि मी तारणकर्ता बनणार आहोत। मूसा जो था वो उद्धारकर्ता बना। मोशे जो होता तो तारणकर्ता साबित झाला। इजरायलियों का जो मिस्र के अंदर पड़े हुए थे, दुर्दशा में पड़े हुए थे, उनका वो उद्धारकर्ता बना। आणि इस्रायली लोकांचे जे मिस्रमध्ये दुर्दशेमध्ये होते त्यांचा तारणकर्ता तो झाला। अगर वो मिस्र नहीं छोड़ता, जर तो मिस्र त्यांनी सोडला नसता, 6 लाख लोगों को नहीं निकाल तर पाता, 6 लाख लोकांना काढू शकला वो नसता, उनका उद्धारकर्ता नहीं बनता। तो त्यांचा तारणकर्ता नसता झाला। अगर मिस्र उसके साथ में होता, आणि मिस्र जर त्याच्या सोबत राहिला मिस्र में असता, अगर वो रहता, आणि तो जर मिस्रामध्ये असता, भव्यता में रहता, भव्यतेमध्ये राहिला, वैभव में रहता, वैभवात राहिला, अपनी जिंदगी में वो अगर जीता, स्वतःच आयुष्य जगत मुझे राहिला, कुछ पड़ी नहीं है दुनिया की, आणि मला काही लोकांचं पडलेलं नाही, मैं नहीं जानता उन लोगों को, आणि मी नाही ओळखत, अगर वो ऐसा सोचता जर त्याने असा विचार केला असता तो वो इजरायलियों को उद्धार करता नहीं तो होता। इस्रायली लोकांचा तारण करता और नसता। बाइबल के अंदर से समुद्र को भी फाड़ दिया, ये नहीं आता। आणि या पवित्र शास्त्रामध्ये त्यांनी त्या समुद्र दुभागला हे लिहिलं गेलं वो नसतं। लोगों को कनान देश तक लेकर गया, ये नहीं आता। आणि तो लोकांना कनान देशापर्यंत घेऊन गेला हे नसतं लिहिलं। सुनिए मेरे भाइयों मेरे बहनों, पण म्हणून माझ्या भावा बहिणींनो, मिस्र के जो बातें आकर्षित करने वाली बातें छोड़ दें। या जगामध्ये असणाऱ्या आकर्षित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडून द्या। आप और मैं उसके पीछे भागने वाले नहीं बनाए, तुम्ही आणि मी त्याच्या मागे धावणारे नाही व्हावं। आप और मैं अलग उद्देश्य के लिए बनाए गए तर हैं। तुम्ही आणि मी एका वेगळ्या उद्दिष्टासाठी बनवलं क्या है गेलं। हमारा उद्देश्य? आणि आमचं उद्दिष्ट काय आहे? मिस्र में रहना नहीं है, मिस्रात राहणं नाही, मिस्र में से लोगों को निकालना है। मिस्रामधून लोकांना काढणं ये आहे, हमारा उद्देश्य है, हे आमचं उद्दिष्ट ये आहे, हमारा गोल है, हे आमचं ध्येय ये आहे, ये ये हम ये हमारा उद्देश्य है। आणि हे आमचं उद्दिष्ट आहे। क्या उद्देश्य है? काय आहे? संसार में रह के संसार की बातों के पीछे भागना नहीं है। जगामध्ये राहून जगातल्या गोष्टींच्या मागे धावायचं नाही, संसार में रहकर संसार की बातों को पकड़ना नहीं है। आणि जगामध्ये राहून जगातल्या गोष्टी धरून नाही ठेवायचं। हमारा काम ये है, आमचं काम है, हमारा उद्देश्य ये है। आमचं उद्दिष्ट एक है, बार परमेश्वर के बेटे और बेटी हम बन गए, एकदा का आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या झालो, तो आप और मैं तर तुम्ही आणि मी मिस्र में से इजरायली लोगों को निकालना, मिस्रामधून इस्रायली लोकांना काढणारे व्हावं, हम उद्धार करता बनना। आम्हाला तारण करता व्हायचं। शायद आप ये वर्ड गलत समझे, कदाचित तुम्ही हा शब्द चुकीचा समजा। उद्धार करता का मतलब है, तारण का मतलब है छुड़ाना है, उद्धार करता किंवा तारण करताचा अर्थ जो आहे सोडवणं, और सच्चा छुड़ाने वाला हमारा यीशु मसीह आणि है, खरा सोडवणारा तारण करता आमचा येशू और ख्रिस्त यीशु ने आहे। वो काम आपको मुझे दिया। आणि येशूने तेच काम तुम्हाला आणि मला दिलंय। आज मैं आपको पूछना चाहता हूँ, आज मी तुम्हाला विचारू क्या इच्छितो, आप इस संसार में, इस मिस्र में रहकर आप लोगों को छुड़ाने वाला बनेंगे? तुम्ही या जगामध्ये राहत असताना इथून लोकांना सोडवणारे होऊ इच्छिता का? कि इन संसार की बातों के पीछे पड़ रहे कि अपना जीवन बिताएंगे? का या जगाच्याच गोष्टींच्या मागे धावत आपलं जीवन व्यतीत करू इच्छिता?
मैंने ये कमाया, मैंने वो कमाया, ठीक है, प्रेज द लॉर्ड, प्रभु ने ताकत दिया। मी हे कमावलं, मी ते कमावलं, ठीक आहे, प्रेज द लॉर्ड, प्रभूने तुम्हाला ताकद दिली. प्रभु इस संसार की बातें हमें आशीष देता है. आणि प्रभू या जगातल्या ज्या गोष्टी आशीर्वाद म्हणून आम्हाला देतो. आज मैं पूछना चाहता हूँ, आज मी विचारू इच्छितो, जब से हमारा उद्धार हुआ है, जेव्हापासून आमचं तारण झालं, कितने लोगों को हमने डिसाइपल बनाया है, किती लोकांना आम्ही शिष्य बनवलं, कितने लोगों पर हमने अपना जीवन खर्च किया, किती लोकांवरती आम्ही आमचं जीवन खर्च केलंय, कितने लोगों पर हमने अपना समय खर्च किया, किती लोकांवरती आम्ही आमचा वेळ खर्च केलाय, कितने लोगों पर हमने अपना पैसा खर्च किया, किती लोकांवरती आम्ही आमचा पैसा खर्च केलाय. इसका भविष्य होते हुए, मूसा का भविष्य होते हुए मोशेचा भविष्य असून देखील उसने छोड़ दिया. ते त्यांनी सोडलं. और क्या हुआ आगे? आणि पुढे काय झालं? इब्री 3:16 में लिखा, इब्री 3:16 मध्ये लिहिलंय, मूसा के द्वारा मिस्र से इजरायली निकाले गए. आणि मोशेच्या द्वारे मिस्रामधून ते इस्रायली लोकांना काढण्यात आलं. यीशु मसीह के बारे में भी लिखा है, येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पण लिहिलंय, मैंने अपने पुत्र को मिस्र से बुलाया है. मी आपल्या पुत्राला मिस्रातून बोलवलंय. मत्ती 2:15 में लिखा है, मत्ती 2:15 मध्ये लिहिलंय, यीशु के बारे में लिखा है, येशू विषयी, मैंने अपने बेटे को मिस्र से बुलाया है. मी आपल्या मुलाला मिस्रातून बोलवलंय. मूसा को मिस्र से बुलाया, मोशेला मिस्रातून बोलवलं, यीशु को मिस्र से बुलाया, येशूला मिस्रातून बोलवलं. आज आपको और मुझे मिस्र से बुला रहा है आज परमेश्वर. तुम्हाला नाही मला देखील मिस्रातून बोलवत आहे परमेश्वर. मिस्र संसार का प्रतीक है. मिस्र हे या जगाचं प्रतीक आहे. परमेश्वर कह रहा है, परमेश्वर म्हणतो, मिस्र में ये था, मूसा था, मोशे मिस्रामध्ये होता, प्रभु ने उसे आवाज दिया. प्रभूने त्याला आवाज दिला. निर्गम 3 अध्याय 7 से लेकर 10 वचन तक. निर्गम 3 7 ते 10 मध्ये सुनिए. ऐका. आप सुन रहे हैं सब? सगळे ऐकतात का? आप मेरे साथ हैं? पड़ोसी को पूछो है के साथ में. कभी कभी पड़ोसी आगे निकल जाते हैं, साथ में बैठे एक साथ चलते हैं हम लोग. प्रभु ने क्या कहा यहाँ पर? आणि प्रभूने या ठिकाणी काय म्हटलं? प्रभु ने उसे कहा, प्रभू त्याला म्हणाला, 7वें वचन में देखिए आप, परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. सुनिए, परमेश्वर कहाँ पे है? परमेश्वर कुठे आहे? स्वर्ग में बैठा है. क्या देख रहा है? स्वर्गातून काय पाहत आहे? वो कोई टेलीविजन का सीरियल नहीं देख रहा है, आणि कुठली तो मालिका नाही पाहत आहे, एपिसोड नहीं देख रहा है, कुठला एपिसोड नाही पाहत आहे, कौन सी अच्छी मूवी आई वो नहीं देख रहा है. आणि कुठला चांगला पिक्चर आला तेही नाही पाहत आहे. परमेश्वर लोगों की दुर्दशा देख रहा है. तर वरून तो परमेश्वर लोकांची दुर्दशा पाहत आहे. जब वो लोगों को देखता है, उस लोगों की दुर्दशा को, जेव्हा तो लोकांची दुर्दशा पाहतो, उसका हृदय फट जाता है, त्याचं हृदय फाटतं, उसका हृदय दुखता है, त्याचं हृदय दुखतं, उसका हृदय रोता है, त्याचं हृदय रडतं, उसका हृदय बेचैन हो जाता है. त्याचं हृदय बेचैन होऊन जातं. क्यों होता है? का होतं? क्योंकि वो जीवित है. कारण की तो जिवंत आहे. क्योंकि वो जीवित है. कारण की तो जिवंत और आहे. मेरा खुदा स्वर्ग से देख रहा है. आणि परमेश्वर वरून स्वर्गातून पाहत आहे. क्या देख रहा है? काय पाहतोय? उनकी दुर्दशा देख रहा है. लोकांची विपत्ती, दुर्दशा पाहत, जो आपने कभी देखा नहीं, जे कधी तुम्ही पाहिलं जो नाही, कभी सोचा नहीं, जे कधी विचार नाही ऐसे केला, से काम प्रभु आपसे करवाएगा. अशी कामं प्रभू तुमच्याद्वारे करून मैं घेणार आहे. बताऊंगा आपको कि आप सोचते होंगे मैं अनपढ़ हूँ, मुझे बोलना नहीं आता. प्रभु कैसे तैयार करता है. आणि मग बरेच जण असं म्हणतात की मला लिहिता वाचता येत नाही, मला बोलता येत नाही, मी कसं बोलणार? प्रभु सिखाता है. प्रभू शिकवतो. सुनिए, ऐका, प्रभु दुर्दशा देख रहा है. परमेश्वर दुर्दशा पाहत उनके आहे, चिल्लाने को देख रहा है, चिल्लाना देख रहा है. त्यांचं ओरडणं पाहत आहे, प्रभु को फट गया दिल. आणि त्याचं हृदय फाटलंय. आगे क्या लिखा है देखिए. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. आक्रोश मैंने देखा है. हाँ, त्यांचे क्लेश मी जाणून आहे. मैंने क्लेश को देखा है. त्यांना मिस्री लोकांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, पिरज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. सुनिए, ऐका, परमेश्वर को देखा नहीं गया, परमेश्वराला हे पाहावलं नाही, उनकी हालत. त्यांची ती हालत. परमेश्वर कह रहा है, परमेश्वर म्हणतो, मैं उनको छुड़ाने के लिए मी त्यांना सोडवण्यासाठी स्वर्ग से स्वर्गातून नीचे आ गया. खाली आलोय, नीचे आ गया. खाली आलोय. प्रभु आ गया है. प्रभू आला, प्रभु आया है. प्रभू आला. किस लिए? कशासाठी? लोगों को छुड़ाने के लिए, लोकांना सोडवण्यासाठी. कहाँ लेकर जा रहा है परमेश्वर? आणि कुठे घेऊन चाललाय? परमेश्वर छुड़ाकर, त्यांना सोडवून, परमेश्वर इस संसार से छुड़ाकर कनान देश की ओर लेके या जा रहा है. जगामधून सोडवून कनान देशाकडे घेऊन चाललाय.
स्वर्ग में लेकर जाना चाहता तो स्वर्गामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. परमेश्वर की ये इच्छा है देवाची हीच इच्छा आप और आहे. मैं मिस्र से लोगों को छुड़ाएं तुम्ही आणि मी मिस्रामधून लोकांना सोडवावं और उनको आप और मैं स्वर्ग लेकर जाएं. आणि त्यांना तुम्ही आणि मी स्वर्गाकडे घेऊन जावं. प्रभु उतर गया है. प्रभु उतरलाय. हम उतरे कि नहीं बड़ा सवाल है. आम्ही उतरलोय की नाही अजून हा मोठा प्रश्न आहे. कैसे कैसे काम करेगा प्रभु. कसं काम करणार आहे अब प्रभु. परमेश्वर वहां पर आया. परमेश्वर त्या ठिकाणी आला. 9 वचन में कहता है 9व्या वचनामध्ये असं लिहिलंय, पहा इस्रायली वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. ये मूसा को बता रहा है परमेश्वर. मिस्री लोक त्यांच्यावरती कसा जात जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. 10 वचन इंपॉर्टेंट है. तर आता चल. आता चल. सुनिए 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 मेरे पास में देखिए आप. परमेश्वर यहाँ अपने हृदय को एक आदमी के सामने रखा आणि परमेश्वराने आपलं हृदय एका व्यक्ती समोर ठेवलेलं आहे. मूसा के सामने रखा है. मोशेच्या समोर ठेवलंय. मूसा मोशे सुन ले. मेरे लोगों की हालत मुझे नहीं देखी जा रही. माझ्या लोकांची ही हालत मला पाहवत नाही. मेरा हृदय फट चुका है. माझं हृदय फाटलंय. मैं उन्हें कनान देश में लेकर जाना मी चाहता त्यांना कनान देशामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. हूं. मैं आ गया हूँ. मी आलोय. सुनना. ऐक. हृदय को प्रभु ने एक आदमी के सामने रख दिया. आणि आपलं हृदय त्या व्यक्ती समोर परमेश्वराने ठेवलं. क्यों. का. आज मेरे खुदा को एक मूसा की जरूरत है जो मिस्र में जाकर लोगों को छुड़ा सके. कारण की आज माझ्या परमेश्वराला एका मोशीची गरज आहे जो मिस्रामधून त्याच्या लोकांना सोडवेल. एक मूसा की जरूरत है. आणि एका मोशेची गरज आहे. आज आपके सामने मेरा खुदा बाप अपने हृदय को रख रहा है. आज माझा परमेश्वर आपलं हृदय तुमच्या समोर ठेवत आहे. और वो कह रहा है आणि तो म्हणतोय 10 वचन. तर आता चल. आता आजा आजा. आता चल आजा. तू मिस्र देशातून तू मिस्र देश में माझे लोक हाँ इस्रायल वंशज यांना बाहेर काढावे. तो मिस्र देश में से मेरे लोगों को बाहर निकाल. म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. इसलिए मैं तुझे फारो के पास भेजता हूँ. कितने लोग जाने के लिए तैयार है. किती लोक जाण्यासाठी तयार आहेत. अभी हाथ मत उठाना. आता नका हात उंच करू. जब कनान देश की यात्रा शुरू करोगे ना, जेव्हा कनान देशाची यात्रा प्रवास सुरू कराल ना, समुद्र के यहाँ तक आओगे पीछे चले जाओगे. समुद्रापर्यंत याल आणि मागे वळाल. इसलिए बड़ी सोच समझ के हाथ उठाना. आणि म्हणून फार विचारपूर्वक हात उंच ये करा. संदेश खत्म होने के बाद में आप आना. आणि हा संदेश संपल्यानंतर तुम्ही या. क्योंकि वो दर्शन प्राप्त करना बड़ा अच्छा लगता है. कारण की दर्शन मिळवणं फार चांगलं वाटतं. देव भेटला देव बोलला बड़ा मजा आता है. आणि देव बोलला म्हणून फार मजा येते. जब आप समुद्र के पास में आ पण जाओगे जेव्हा समुद्रापर्यंत येऊन ठेपतो पीछे मुड़ने के लिए टाइम नहीं लगेगा. मागे वळायला फार वेळ लागत नाही. नाही बोलला माझ्यावर नाही बोलला. वो त्याच्याबरोबर बोलला होता. त्याच्याबरोबर बोलला होता माझ्याबरोबर नाही बोलला. जब प्रभु का प्रकाश आना तो देव बोलला. प्रगटीकरण मिळालं की देव बोलला. समुद्र के अंदर का नहीं बोलला. आणि समुद्रापर्यंत येऊन टेपला की नाही बोलला. कितने बार लोगों को प्रभु दर्शन देता है. किती वेळा परमेश्वर लोकांना दर्शन. जाओ उस गांव के अंदर. जा त्या गावामध्ये. वो जाता है. तो जातो. 2 साल के बाद 2 वर्षात शादी होने के बाद लग्न झाल्यावर बच्चे होने के बाद में मुलं झाल्यावर वापस आता है. परत येतो. बच्चों का फ्यूचर नहीं है सर वहाँ पर. लोकांचं माझ्या लेकरांचं भविष्य नाहीये और वो तिथे. लोगों को छोड़ के मिस्र में से जो लोगों को उसने निकाला था उसको छोड़कर वो अपने भविष्य के लिए अपने बच्चों के भविष्य के लिए उनको छोड़कर वापस आ गया. मैं आपको बोलता हूँ कि हमारे बच्चों का भविष्य हमारे परमेश्वर के हाथों में है. आणि मिस्रातून ज्या लोकांना बाहेर काढलं त्याच लोकांना सोडून स्वतःच्या लेकरांच्या भविष्यासाठी तो पुन्हा मागे येतो. आप अपने बच्चों की चिंता मत करें. तुम्ही तुमच्या लेकरांची चिंता करू नका. आप परमेश्वर के बच्चों की चिंता करें. परमेश्वर हमारे बच्चों की चिंता करें. परमेश्वराच्या लेकरांची चिंता करा. परमेश्वर आपल्या लेकरांची चिंता करेल. खुदा बाप ने बोला आणि परमेश्वर म्हटला आ ये मैं तुझे भेजता हूँ मी तुला पाठवतो. फारो के पास में. फारो कौन है. फारोकडे. फारो कोण आहे. मिस्र का राजा है. मिस्राचा राजा आहे. फारो कौन है. फारो कोण आहे. इस संसार का शत्रु है. ह्या जगाचा शत्रू. इस संसार का राजा है. या जगाचा राजा आहे तो. कौन है वो. कोण आहे तो. शैतान है. सैतान आहे. मिस्र किसके कब्जे में है. मिस्र कुणाच्या ताब्यात आहे. ये संसार किसके कब्जे में है. हे जग कुणाच्या ताब्यात आहे. शैतान के हाथ में. सैतानाच्या ताब्यात. जब यीशु मसीह की परीक्षा हुई जेव्हा येशूची परीक्षा वो झाली शैतान आया. तेव्हा सैतान आला. शैतान ने कहा सैतान ये म्हटलं जितना राज्य तू देख रहा है हे सगळं जे काही वैभव तू पाहत आहे ये मेरे हाथ में है. हे माझ्या हातात. मैं जिसे चाहूंगा उसे दे सकता हूँ. आणि माझ्या इच्छा असेल त्याला मी ते देऊ शकतो. तू मुझे नमन कर. तू मला नमन तुझे कर. भी मिलेगा. हे मी तुला देईल. ये आज ये संसार ये मिस्र किसके हाथ में है. आज हे जग हे मिस्र हे कुणाच्या हातात आहे. फारो के हाथ में है. फारोच्या हातात आहे. फारो इसका राजा बना बैठा है. फारो त्याचा राजा होऊन मैं बसला. आपको बताना चाहता मी हूँ तुम्हाला सांगू इच्छितो इस दुनिया का असली राजा फारो नहीं है. इस दुनिया का असली राजा मेरा यीशु मसीह है. या जगाचा खरा राजा फारो नाही तर या जगाचा खरा राजा येशू ख्रिस्त पृथ्वी आहे. उस राजा ने नहीं बनाए. फारो ने नहीं बनाए. आणि
फारो ने नहीं बनाया इस धरती को। आणि ही जी पृथ्वी आहे ही फारोने नाही बनवली, ये मेरे परमेश्वर ने ही बनाई। माझ्या परमेश्वराने बनवली। ये पृथ्वी का राजा मेरा परमेश्वर है। या पृथ्वीचा राजा माझा परमेश्वर आहे। सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका। उस फारो के हाथ से इस देश को छुड़ाना है, इस संसार को छुड़ाना आणि या फारोच्या हातामधून हा देश, हा मिसर आम्हाला सोडवायचा, लोगों को छुड़ाना है, लोकांना आज सोडवायचं। आपके चारों तरफ देखो लोगों की दुर्दशा कैसी है। आज तुम्ही चहूबाजूला पाहिलं तर लोकांची दुर्दशा आहे। मेरे घर के पड़ोस में देखो क्या हालत है। माझ्या शेजारी बघा काय हालत आहे। आप रोड पे चलिए, देखो क्या हालत है। आणि रोडवर पहा काय हालत आहे। आप हॉस्पिटल में जाइए, क्या हालत है देखिए। हॉस्पिटल मध्ये जा, काय हालत आहे लोकांची अब पहा। हमारे लिए ना जिए, आता स्वतःसाठी जगू नका। बस परमेश्वर ने हमें सब कुछ दे दिया है। बस आता देवाने आम्हाला सर्व काही दिलंय, सब वैभव दे दिया है, सगळं वैभव दिलंय, अच्छी नौकरी दे दी है, चांगली नोकरी दिली अच्छी आहे, पत्नी दे दी है, चांगली पत्नी दिली आहे, अच्छी सब कुछ दे दिया है। आणि सगळं चांगलं दिलंय। आप चिंता मत करें इस संसार की बातों को पकड़ने के लिए। आता या जगातल्या गोष्टी पकडण्यासाठी तुम्ही चिंता करू नका। प्रभु कह रहा है, प्रभु म्हणतो मैं तुझे फारो के पास में भेजता मी तुला फारोकडे पाठवतो, जा। जा। आज प्रभु हमको भेज रहा है। आज प्रभु तुम्हाला पाठवत आहे। कब? केव्हा? मिस्र छोड़ना। मिसर सोडल्यावर। दुसरा आप बेटा मत संसार को बेटा मत बनाना। या जगाचं मूल होऊ नका। प्रभु के बेटे हैं, देवाची मुलं आहोत। प्रभु भेजना चाहता है। आणि प्रभु पाठवू इच्छितो। अब क्या हुआ? आता काय झालं? परमेश्वर ने उससे कहा, परमेश्वर त्याला म्हटला, मूसा ने उससे कहा, मोशे त्याला म्हटला, अरे प्रभु मैं कौन हूँ, मैं जाने वाला हूँ, मी कोण आहे जाणारा, तू मुझे क्यों मिस्र भेज रहा है? तू मला का पाठवत आहे? इस्राएलियों को मिस्र निकालने के लिए मुझे मत भेज। आणि इस्रायली लोकांना मिस्रातून काढण्यासाठी मला नको पाठवू, मेरे पास में कुछ नहीं है, माझ्याकडे काहीच नाहीये। प्रभु ने बोला, प्रभु म्हटला, कोई बात नहीं, काय हरकत, मैं तेरे जीवन के अंदर तुझे सामर्थ्य भरूंगा, तुझे सामर्थ्य भरूंगा, मी तुझ्या जीवनामध्ये तुला सामर्थ्याने भरेल, और तू चमत्कार कर कर, आश्चर्य कर्म कर कर मिस्र में से तो लोगों को आणि निकालेगा। तू चमत्कार करून, आश्चर्य कर्म करून मिस्रातून त्याच्या लोकांना बाहेर काढशील। वो कह रहा है, तो म्हणतो, प्रभु वो मेरा विश्वास नहीं करेंगे, प्रभु हे लोक माझ्यावर विश्वास मुझ में ठेवणार, सामर्थ्य विश्वास नहीं करेंगे, माझ्यात सामर्थ्य आहे हा असा विश्वास ठेवणार नाही। प्रभु वो प्रश्न उत्तर कर रहा है परमेश्वर आणि को। देवासमोर प्रश्नोत्तर करत आहे। प्रभु ने एक बड़ा झटका उसको दिया। आणि प्रभूने मोठा झटका त्याला दिला। निर्गम 4 अध्याय 1 और 2 वचन में देख सकते हैं। निर्गम 4 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, तेव्हा मोशेने उत्तर दिले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत, माझे म्हणणे ऐकणार नाहीत, ते म्हणतील परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही। अब हम कई बार बोलते हैं कि प्रभु ने मुझे दर्शन दिया, प्रभु ने मुझे दर्शन दिया, तो लोग पूछते हैं कैसा दर्शन हुआ भाई आपको? आणि मग बऱ्याचदा आम्ही म्हणतो प्रभूने मला दर्शन दिलं, मग लोक आम्हाला विचारतात ना कसं दर्शन दिलं, और हम जाने के लिए डरते हैं, आणि आम्ही जाण्यासाठी भीतो। और यही डर रहा, ये मूसा डर रहा था। आणि या ठिकाणी मोशे देखील याच प्रकारे भीत आहे। दूसरे वचन में प्रभु ने क्या कहा? दुसऱ्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हातात ते काय आहे? तेरे हाथ में क्या है? तो म्हणाला, काठी आहे। वो क्या क्या उसने कहा? काठी। बोलो लाठी है, जोर से बोलो लाठी है। उसके हाथ में क्या था? जोर से बोलो क्या था? क्या था उसके हाथ में? वो कह रहा है, प्रभु मैं अगर जाऊंगा तो कोई विश्वास नहीं करेगा मी जर गेलो तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही कि मैं तेरी ओर से आया हूं, की मी तुझ्याकडून आलोय। प्रभु ने बोला, प्रभू म्हटला, तेरे हाथ में क्या है? तुझ्या हातात काय आहे? वो बोला लाठी है। तो म्हटला काठी आहे। लाठी है अधिकार का चिन्ह है। काठी हे अधिकाराचं चिन्ह आहे। लाठी ये अधिकार को दिखाता है। काठी हे अधिकार दर्शवतो। सुनिए, ऐका, प्रभु आपको मुझे और ऐसे नहीं भेजेगा, प्रभू तुम्हाला मला असंच काही वो पाठवणार नाही, ऐसे ही आपको मुझे खाली हाथ नहीं आणि भेजेगा, असंच रिकाम्या हाती काही तुम्हाला पाठवणार नाही। आपको मुझे सामर्थ और अद्भुत काम करने के लिए वो आपको मुझे ताकत देगा। तर सामर्थ्य आणि अद्भुत काम करण्यासाठी तो तुम्हाला आणि मला ताकद देईल। प्रभु ने उससे कहा, प्रभू त्याला म्हटला, तेरे हाथ में क्या है? तुझ्या हातात काय आहे? बोला लाठी है। तो म्हटला काठी आहे। जमीन में डाल। त्याने म्हटले ती जमिनीवर टाक। वहां पे हम देखते हैं कि काफी चमत्कार हुए। आणि आम्ही पाहतो की बरेच चमत्कार ये होते। अधिकार ले हे अधिकार और घे मेरे नाम से तू चला जा, मेरे नाम से जा। आणि माझ्या नावाने तू जा। सुनिए सुनिए सुनिए, ऐका, अगर आपको परमेश्वर बुलाता है जर तुम्हाला परमेश्वर इस बोलवतो फारो के हाथ से लोगों को छुड़ाने के लिए, या फारोच्या हातातून लोकांना सोडवण्यासाठी, आप खाली हाथ नहीं तर जाएंगे। तुम्ही रिकाम्या हाती नाही प्रभु जाणार। आपको अधिकार के साथ में प्रभू भेजेगा। तुम्हाला अधिकार देऊन प्रभु पाठवेल। आपको सामर्थ्य के साथ भेजेगा। प्रभू तुम्हाला सामर्थ्याने प्रभु पाठवेल। आपको चमत्कार से भरकर भेजेगा। प्रभू तुम्हाला चमत्काराने भरून पाठवेल। कितने भी बड़े ज्योतिषी इस दुनिया में होने दो, मग किती मोठी ज्योतिषी या जगामध्ये कोई असू भी दे, तंत्र मंत्र करने वाला व्यक्ति होने दो, आणि किती देवाला भिणारा व्यक्ती कितना भी असू दे, बलशाली व्यक्ति होने दो, आणि कितीही बलशाली वो व्यक्ती असू दे, आपके सामने नहीं टिकेगा। ते तुझ्या समोर टिकणार नाही। वो आपके सामने नहीं टिकेगा। ते तुझ्या समोर टिकणार नाही। आप डरिए मत, तुम्ही भिवू नका, सामने वाला कितना विचित्र दिखने दो, आणि समोरचा किती विचित्र दिसू दे, मैं तेरी जान ले लूंगा,
मी तुझा जीव घेईन एक नींबू काटूंगा तो मार दूंगा, आणि एक लिंबू कापलं तुला मारून एक टाकेल, लौंग तोड़ दूंगा तू मर जाएगा। लौंग, लवंग, लवंग एक लवंग फेकेल आणि तुला मारून टाकेल। क्यों तोड़ रहा है उसको, मुझे दे, भाजी में डाल कशाला देंगे। तोडते, मी भाजीत टाकेल। कोई भी दुनिया की ताकत आपको डरा नहीं पाएगी। आणि या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला घाबरवू शकणार प्रभु नाही। ने कहा प्रभू म्हटला तेरे दाहिने और तुझ्या उजव्या हाताला 10,000, तेरे बाई और तुझ्या डाव्या हाताला गिरेंगे, लेकिन तुझे दिखाई भी देंगे, लेकिन वो तेरे को स्पर्श नहीं कर पाएंगे। ते पडणार आहेत, ते तुला डोळ्याला दिसणार देखील आहेत, पण ते तुला स्पर्श करणार नाही। प्रभु आपको अधिकार के साथ में भरेगा। प्रभू तुम्हाला अधिकाराने भरेल। क्या अधिकार हमारे पास में? काय अधिकार आहे आमच्याकडे? इस मिस्र के लिए, या मिस्रासाठी, इस संसार के लिए, या जगासाठी, शैतान के लिए सैतानासाठी क्या अधिकार है? काय अधिकार मैं आहे? यीशु के नाम से दुष्ट आत्मा को निकालूंगा। मी येशूच्या नावामध्ये दुष्टात्मे काढणार आहे। मैं यीशु के नाम से दुष्ट आत्माओं को निकालूंगा। मी येशूच्या नावाने दुष्टात्मे काढणार आहे। मैं यीशु के नाम से दुष्ट आत्माओं को निकाल भगाऊंगा। मेरी बहन लोग, वेरी गुड, बच्चे तैयार हो गए। मैं आपको बताऊं, हमारे बच्चे भी दुष्ट आत्माओं को निकालने का सामर्थ्य रखते हैं। आमच्या लेकरांमध्ये देखील दुष्टात्मे काढण्याचं सामर्थ्य आहे। वो ताकत प्रभु ने दिया है। ते ताकद त्यांच्यामध्ये पण आहे। फिर वो बोलेगा, मग तो म्हणेल मैं मिस्र से आया हूँ, आणि मी मिस्रातून आलोय, वो कराटे विराटे खेलना शुरू हो आणि जाएगा। मी कराटे बिराटे खेळायला सुरुवात आप करेल। डरना मत, भिवू नका, ऑर्डर देना, ऑर्डर देना। तुम्ही त्या ठिकाणी त्याला मैं जिसके अधिकाराने नाम से बोला। आया हूँ, जिसके नाम से आया मी हूँ, ज्याच्या नावाने आलेलो आहे, मैं यीशु के नाम से आया हूँ, मी येशूच्या उसने नावाने मुझे आलेलो आहे। सामर्थ्य दिया है। त्याने मला यीशु के सामर्थ्य नाम से दिलंय। जो निकलने की आज्ञा करता हूं, येशूच्या नावामध्ये निघ अशी मी आज्ञा वो करतो, भागेगा। आणि तो पळेल, वो भागेगा। पळेल। आपको प्रभु ऐसे नहीं भेजेगा, तुम्हाला प्रभू असंच काही पाठवणार सामर्थ्य नाही, के साथ भेजेगा। सामर्थ्याने पाठवेल। प्रभु ने मरकुस इसका 16 से लेकर 18 वचन तक लिखा है। आणि मार्क याचा 16वा अध्याय 17 ते 18 परमेश्वराने लिहिलंय। वो आपको दुष्ट आत्मा निकालने का अधिकार है। तर दुष्टात्मे काढण्याचा अधिकार तुम्हाला नई देईल। नई भाषा बोलने का सामर्थ्य हमारे अंदर। नवीन भाषा बोलण्याचं सामर्थ्य आम्हाला देईल। सांपों को उठा लेंगे। सापाला आम्ही उचलणार आहोत। सांप नहीं लिखा है, सांपों को लिखा है। साप नाही लिहिलंय, सापांना लिहिलंय। अनेक वचन में लिखा है, अनेक वचनात, अनेक वचन में अनेक आप वचनात सांपों को उठाने का सामर्थ्य तुम्ही रखते हैं। सापांना पकडण्याचं सामर्थ्य ठेवता। आप रास्ते में जाके सांप को मत उठा आता लेना। रस्त्यात जाऊन कुठे साप नका उचलू, काट लिया तो मुझे नहीं बोलना। कारण का चावला तर मला सांगू नका। ये आत्मिक दर्शक हे है, आत्मिक दर्शक आहे, आप ये शैतान का दर्शक हे है। सैतानाचं दर्शक आहे। कोई भी ताकत, तंत्र मंत्र, जादू टोना, ज्योतिषी की सब सांपों को आप उठा लेंगे। आणि कुठलंही तंत्र मंत्र ज्योतिषीचे सगळे सापांना तुम्ही उचलणार आहात। एक बार मैं किसी ने मुझे प्रार्थना के लिए बुलाया। एकदा कोणीतरी मला प्रार्थनेला बोलवलं, दुकान के लिए प्रार्थना करो सर, दुकानासाठी प्रार्थना करा। और मैं वहां पर गया। आणि मी तिथे गेलो, वहां पे मैंने एक फल देखा आणि तिथे मी एक फळ पाहिलं, जो पूरा कलर से भरा हुआ था। आणि पूर्ण रंगाने भरलेलं, कुछ क्या होगा शायद, आणि काहीतरी केलं असेल त्याने। मुझे बोला दादा वो देखो पड़ा हुआ है। मी आणि मग ते मला म्हणे की दादा हे बघा हे काय पडलं इथे। बोले दादा आप उठा के फेंक दो ना। म्हणे दादा तुम्ही हे उचलून फेका ना। मैं क्यों फेंकू, म्हटलं मी कशाला उचलू, किसके दुकान में रखा है, कुणाच्या दुकानात ठेवलंय, मेरे घर पे थोड़ी रखा है। माझ्या घरात थोडी ठेवलं, किसके दुकान के सामने रखा है, कुणाच्या दुकानात ठेवलंय, बोले सब मेरे। म्हणे माझ्या। आप चर्च जाते हैं, तुम्ही चर्चला जाता का? हाँ जी जाते हैं। हाँ जातो। आप विश्वास करते हैं, विश्वास ठेवता? हाँ जी करते हैं। हाँ ठेवतो। तो आप फेंको ना, वो मैं थोड़ी कचरा फेंकने के यहाँ आया हूँ। आणि मग तुम्ही उचलून फेका, मी काय कचरा फेकायला नाही आलो। मुझे कचरा वाला बना दिया, कचऱ्यावाला हम बनवलं। ऐसे कचरों को नहीं आम्ही फेंकते। अशा कचरे नाही फेकत, ये कचरे हमारे पैर के नीचे हैं। हे कचरे आमच्या पायाखाली आहेत। आपके अंदर प्रभु ने सामर्थ्य डाला है, तुमच्यामध्ये प्रभूने सामर्थ्य उठाओ इसको, ते उचला, फेंको। फेका। प्रभु ने कहा है प्रभू म्हटलं आप सांपों को उठा लेंगे, तुम्ही सापांना उचलणारे आहात। आप सांपों को उठाएंगे। तुम्ही सापांना उचलला, उनके अंदर एक सामर्थ्य उतरा, त्याच्यामध्ये एक सामर्थ्य उन्होंने उठाया त्याने उचललं और फल को फेंक दिया। आणि ते फळ फेकलं। क्या हुआ, कुछ नहीं हुआ। काय झालं? काहीच नाही। डरो मत, भिवू नका। आपके घर के सामने नींबू बिंबू अगर अंडे विंडे रखे हैं तुमच्या घरासमोर लिंबू अंडी विंडी काय ठेवली, तो आप थैली लीजिए। 6 रुपए का अंडा मिलता है, 6.5 रुपए का, 6-6.5 रुपयाला मिळतं अंड। फेंक दो उसको उठा के कचरे में। उचलून फेका। प्रभु ने कहा है प्रभू म्हटलं प्राणनाशक विष भी पिएगा, प्राणनाशक विष जरी प्राशन तुझे केलं बाधा नहीं करेगी। तरी ते तुला बाधा करणार नाही। कौन आपके जीवन के अंदर तंत्र मंत्र करके जादू टोना करके आपको सता रहा है? आणि कोण तुमच्या जीवनामध्ये तंत्र मंत्र जादू टोना करून तुम्हाला आप सतवतंय? डरिए मत, भिवू नका, आप डरिए मत, भिवू नका। जादू टोना हमारा कुछ नहीं कर पाएगा। जादू टोना आमचं काही करणार और नाही। जो जादू टोना करते हैं जे जादू टोना करतात परमेश्वर उसको बदल के रख देगा। परमेश्वर त्याला बदलून ठेवेल। वो कहेगा तो म्हणेल
अरे मैं कर रहा हूँ लेकिन उसको कुछ असर नहीं हो अरे रहा है। मी करतोय पण याला काहीच फरक ऐसे पडत कौन से परमेश्वर की आराधना नाही. करता अशा है? कोणत्या परमेश्वराची मैंने आराधना कई करतो? कई गवाहियों को सुना है, मी कितीतरी साक्ष ऐकल्या. जब उन्होंने ऐसा किया जेव्हा त्यांनी असं केलं वो बदल गए, ते बदलले. आज प्रभु की सेवा कर रहे हैं, आज देवाची सेवा करतायत. जादू टोना करने वाले. जादू टोना करणार आहे. अब डरिए मत, भिवू नका. मेरे खेत में वो रख दिया, मेरे घर में वो रख दिया, मेरे उसने ऐसा कर दिया, आप डरिए मत. माझ्या शेतात माझ्या घरात असं केलं तसं ठेवलं, भिवू नका. प्रभु ने कहा है प्रभु म्हटला प्राणनाशक विष भी पी जाएगा, प्राणनाशक विष जरी प्याला तुझे कोई बाधा नहीं तरी होगी. तुला बाधणार नाही. आम्ही पहिलेच बाधित असतात, आम्ही पहिलंच बाधित होतो, हम पहले बाधित है, आधीच बाधित, उसको देख के और बाधित हो ते जाते. बघून अजून बाधित होतो. अरे मसीह लोग हैं, हम बाधित होने वाले नहीं हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, आम्ही बाधित होणारे हम नाही, बाधित करने वाले हैं. आम्ही बाधित करणारे आहोत. पड़ोसी को बोला डरना मत, जोर से बोलो डरना मत. नींबू सिंदूर बिंदूर देख के डरो मत, आणि ते लिंबू गुलाल वगैरे बघून तुम्ही काय भिवू नका. इलायची सौंफ विप देख के डरो मत, आणि विलायची असेल बडीशोप असेल भिवू नका. मीठ नींबू डरो मत. मीठ लिंबू असेल भिवू नका. खुदा बाप ने बोला है परमेश्वर म्हटलं हमें बाधा नहीं होगी. आम्हाला बाधा होणार अरे नाही. आप इस संसार के मूसा हैं, तुम्ही या जगाचे मोशे आहात. आप संसार के मूसा या हैं, जगाचे तुम्ही मोशे आप आहात. छुड़ाने जाने वाले हैं. आप लोकांना सोडवायला जाणार आहे तुम्ही. अब प्रभु आपका इस्तेमाल करने वाला प्रभु है, तुमचा उपयोग करणार एक आहे. लाठी देकर, एक काठी एक देऊन, अधिकार देकर एक अधिकार खुदा देऊन बाप आपको चलाएगा. प्रभु तुम्हाला चालवेल. खुदा बाप आपको चलाएगा. प्रभु तुम्हाला चालवेल. बीमारों पर हाथ रखेंगे तुम्ही आजारांवरती हात ठेवा, वो चंगे हो जाएंगे, ते बरे होतील, वो चंगे हो ते जाएंगे. बरे होतील. प्रभु ने कहा प्रभु म्हटला तू बीमारों पर हाथ रखेगा, तू बीमारों पर हाथ तू रखेगा, तू आजारांवरती हात वो ठेवशील चंगे हो जाएंगे. आणि तू बरा होशील. कौन सी बीमारी ते पर? बरे होतील. कौन सी बीमारी पर? कोणते आजार? दुनिया के सब या बीमारी जगातले सगळे आजार तू हाथ रखेगा तू हात ठेवशील ठीक हो जाएगा. आणि लोक ठीक होतील. कोरोना के समय देखा हमने, आणि कोरोनाच्या वेळेला आम्ही पाहिलं सब बोले थे हाथ लगाएंगे तो आपको आ जाएगा. आणि सगळे म्हणत हात ठेवला तुम्हाला येईल आता मैंने कोरोना. कहा मी म्हंटलो मैं हाथ लगाऊंगा मी हात लावेल वो ठीक हो जाएगा. तो बरा होईल. वो मुझे हाथ लगाएंगे, ते मला हात लावतील, लोग कहते थे अब आपको लग जाएगा. आता तुम्हाला लागेल. मैंने कहा मी म्हंटलो मैं हाथ लगाऊंगा मी हात लावेल वो ठीक हो जाएगा. ते बरे होतील. और आपके सामने हो, तुमच्या समोरच आहे. खुदा बाप ने वो ताकत दी है. परमेश्वराने ती ताकद दिली. हम सामर्थ्यवान लोग हैं. आम्ही सामर्थ्यवान लोक आहोत. आपका थोड़ा भी विश्वास इधर उधर मत डगमग देना. आणि आपला विश्वास डगमगू द्यायचा मेरा नाही. डगमग गया था, एक को हाथ लगा दिया. मला तसं झालं होतं. एकाला हात लावला उसने बोला दादा मेरे को हाथ लगाया, मुझे कोरोना हो गया, आपको भी चेक कर लो. आणि तो म्हटला मला हात लावला तुम्ही, मला कोरोना झालाय, तुम्ही पण तुमचं चेक करून घ्या. मैं नीचे बैठा हुआ था, मुझे भी ताप आने लगा. आणि मग मी खाली बसलो होतो, मला पण तापाची जाणीव व्हायला वो लागली. सोचने लगा मैं अरे आणि आया, मग मी तो विचार करू लागलो ठंडी ठंडी होने लगी. नहीं. दूर रहा. लांब राहा. इन्होंने भी बोला, जॉय को बोला नको जाओ डैडी खड़े. नको जाऊ, त्याला थंडी वाजते. मग सुरू हो गया. 1000 वेळा सांगितलं कोणाला हात लावू नका, 1000 वेळा सांगितलं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. तरी 5 मिनट पारा चढ़ता रहा. आणि मग 5-10 मिनिटं पारा चढत गेला. मैंने दरवाजा बंद कर दिया, मी दार बंद केला, ब्लैंकेट लिया, कंबल लिया, आणि ब्लँकेट घेतलं, सरा सरा चढ़ रहा है ऊपर. आणि ते असं वाटलं ताप चढतोय. बोले ये क्या हो रहा है, म्हटलं आता हे काय झालं, ये क्या हो रहा है. हे काय झालं. पवित्र आत्मा ने याद दिलाया, पवित्र आत्म्याने आठवण करून दिली. ऐसा क्यों कर रहा है. असं का करतोय. तेरे पास अभी वचन है, अभी वचन है तेरे पास. तुझ्याकडे अभिवचन आहे, मेरे खुदा की प्रतिज्ञा तेरे पास है. माझ्या देवाच्या आज्ञा प्रतिज्ञा आहे तुझ्याकडे. जिसको तू हाथ लगाएगा ज्या कुणाला तू हात वो लावशील ठीक हो जाएंगे. ते बरे होतील. उनकी कोई भी चीज तुझे असर नहीं करेगी, त्यांची कुठलीही गोष्ट तुला असर करणार नाही, तेरी चीज असर करेगी. तर तुझी गोष्ट त्यांना असर करेल. अभिषेक तेरे अंदर अभिषेक है, माझ्यामध्ये अभिषेक आहे, वो अभिषेक काम करेगा. तो अभिषेक काम करेल. मैंने सब फेंक दिया, मी सगळं फेकलं वापस 5-10 मिनट के अंदर नीचे आ गया. आणि परत 10-15 मिनिटांनी खाली आलो. फिर कुछ नहीं, ठंडी बजी. आणि मग काही थंडी नाही वाजली. उसके बाद प्रभु ने स्पीड बढ़ाया त्याच्यानंतर मग देवाने स्पीड वाढवला अभिषेक के द्वारा. अभिषेकाच्या द्वारे. फिर पीछे मुड़ के नहीं देखा. मी मागे वळून नाही पाहिलं. खुदा बाप आपको और मुझे भेजना चाहता है परमेश्वर तुम्हाला आणि मला पाठवू इस इच्छितो दुनिया में, या जगामध्ये. इस दुनिया में या जगामध्ये फारो के हाथों से बहुत सारे लोगों को छुड़ाना है. फारोच्या
हातातून खूप लोकांना सोडवायचंय. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? प्रभु आपको अधिकार दे रहा प्रभु तुम्हाला अधिकार देत है, हर एक बात का अधिकार दे रहा है. प्रत्येक गोष्टीचा अब अधिकार. आप मुझसे बोल रहे हैं कि प्रभु ठीक है, लाठी दे दिया, चमत्कार भी दिखा दिया, लेकिन मुझे बोलना नहीं आता प्रभु. प्रभु ठीक आहे की तुम्हाला अधिकार दिला, काठी दिली, पण मला बोलता येत नाही फटाफट इंग्लिश येत नाही है. आणि फाडफाड इंग्लिश बोलता येत नाही. मुझे मराठी भी ठीक से आती मला मराठी पण नीट येत नहीं, नाही, हिंदी भी ठीक से आती नहीं, हिंदी पण नाही येत, कुछ भी आता नहीं ठीक से. काय नीट येत नाही. प्रभु बोले इधर आ, प्रभु म्हटलं इकडे ये. इधर आ. इथे. प्रभु ने उसको बोला, प्रभु त्याला म्हटलं जबान देने वाला कौन है, ही जीभ देणारा कोण आहे, बुलाने वाला कौन है, बोलवणारा कोण आहे, वो मैं हूँ. मी आहे. और प्रभु से बातें करने लगा. आणि हा प्रभू सोबत बोलू लागला. 4 ते 10 वचन में लिखा है. आणि 4 अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिलंय, तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. मुझे बोलना नहीं आता प्रभु. मला नाही येत बोलता प्रभू. मैं जीभ का वो शायद रुकावट होता था बोलने के लिए शायद. आणि तो बोलताना असं थांबत थांबत बोलत असतो. उसकी जीभ जड़ थी, त्याची जीभ जड होती, मोटी थी, जड होती. वो कह रहा है प्रभु से, तो प्रभूला म्हणतो, मैं निपुण नहीं हूँ, कौशल नहीं. मी कुशल नाहीये, निपुण नाहीये. सुनिए, ऐका, सुनिए, प्रभु को निपुण लोगों की जरूरत नहीं है. प्रभूला निपुण लोकांची गरजच नाहीये. नहीं समझ में आया, इसलिए ताली नहीं बजाता ठीक से. समझ में, प्रभु को निपुण लोगों की जरूरत नहीं है. प्रभूला निपुण लोकांची गरजच नाही. अगर निपुण लोग को बुला दो तो वो प्रभु को सिखाने लगते. आणि जर निपुण लोकांना बोलवलं असतं तर ते देवाला शिकवायला लागले असते. प्रभु तू ठीक से बात नहीं कर रहा है, प्रभू तू काही नीट बोलत नाही. मेरा ज्ञान ये कहता है, माझं ज्ञान असं सांगतं, मैं जो सीखा हुआ हूँ ना, जो सीखा हुआ मैंने किताबों से, जो अमेरिका से सीख के आया ना, ये ऐसा कहता है. आणि माझी जी अभ्यास आहे की मी अमेरिकेवरून शिकून आलेलो आहे ते असं म्हणतं, प्रभु निपुण लोगों को नहीं बोला. प्रभू निपुण लोकांना बोलवतच किसको नाही. बुलाता है? कुणाला बोलवतो? प्रभु ने इस दुनिया के मूर्खों को चुन लिया. प्रभूने या जगातल्या मूर्खांना निवडलं. प्रभु ने इस दुनिया के ज्ञानवानों को नहीं, या जगातल्या ज्ञानी लोकांना नाही. प्रभु ने तुच्छ नीच लोगों को, जो एकदम मूर्ख लोग हैं, उनको प्रभु ने तर चुन लिया. प्रभूने तुच्छ आणि मूर्ख लोकांना बोलवलं. क्यों? का? ज्ञानवानों को लजाने के लिए. या ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी. अब ज्ञानवानों को कैसे लजाएंगे? आता ज्ञानी लोकांना कसं लाजवणार? उनको नहीं मालूम चमत्कार कैसे होते हैं, उनको नहीं मालूम चमत्कार कारण कैसे, की त्यांना नाही माहिती की चमत्कार कसे उनको होतात. नहीं मालूम ट्यूमर कैसे गायब होता है, त्यांना नाही माहिती ट्यूमर कसा गायब होतो. उनको नहीं मालूम असंभव बातें संभव कैसे होते त्याला हैं, नाही माहिती की असंभव गोष्टी संभव कशा क्योंकि होतात. वो सीख कर आए कारण की ना. ते शिकून आलेत ना. हम बिगड़ सीखे हैं. आम्ही न शिकलेलो आहोत. हम कहाँ से सीख कर आए हैं? आम्ही कुठून शिकलो? खुदा ने सिखाया. देवाने शिकव. खुदा ने सिखाया. देवाने शिकव. हाथ रख दे, हात ठेवतो, बीमारी ठीक हो जाएगी. आजार हम बरे जाते, कुछ नहीं देखते, ना रिपोर्ट देखते, ना डॉक्टर ने बोला, हम सीधा हाथ रखते. आम्ही रिपोर्ट बघत नाही, काय नाही, आम्ही डायरेक्ट हात ठेवतो प्रभु काम कर देगा. आणि ते काम करतं. उसका ज्ञान कुछ काम का नहीं है, त्याचं ज्ञान काय कामाचं नाही. हमारा विश्वास काम का. आमचा विश्वास कामाचा आहे. आप ये मत सोचे मैं निपुण नहीं हूँ. आणि म्हणून आता असा विचार करू नका की मी काही निपुण मुझे नाही, बोलना नहीं आता, मला बोलता येत नाही. मेरा खुदा बाप सिखाएगा. माझं परमेश्वर शिकवेल. खुदा बाप ने कहा, परमेश्वर म्हणतो, मैंने इस दुनिया के मूर्खों को चुन लिया. मी या जगातल्या मूर्खांना निवडलं. क्यों? का? इस दुनिया के ज्ञान वाले या लोगों को जगातील ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी, लज्जित करने के लिए. लाजवण्यासाठी. आप तैयार है जाने के लिए? तुम्ही तयार आहात का जाण्यासाठी? आज इस दुनिया में, संसार में दूरदर्शन पे पड़े हुए लोग हैं, आज या जगामध्ये दुर्दशेत अडकलेले लोक आहेत, रो रहे हैं, रडत आहेत, आत्महत्या कर रहे हैं, आत्महत्या करत आहेत, क्लेश में है. क्लेशामध्ये आहेत. कौन छुड़ाएगा? कोण त्यांना सोडवणार एक आहे? मूसा चाहिए परमेश्वर, एक मोशे पाहिजे परमेश्वराला. लेकिन उसके लिए पण त्यासाठी हमें मिस्र छोड़ना होगा, आम्हाला मिसर सोडावं लागेल, संसार छोड़ना होगा, जग सोडावं लागेल, मेरा घर छोड़ना होगा, घर सोडावं लागेल, मेरे बच्चे छोड़ने होंगे, मुलं सोडावे लागतील. मेरी पत्नी को छोड़ो मत. पत्नीला नका सोडू. लेकिन यीशु ने खुद बोला, पत्नी को, जो जिसने मेरे लिए पत्नी, ये मैंने नहीं बोला. हे मी काय म्हणत नाही, परमेश्वर म्हणतो की ज्यांनी माझ्यासाठी आपली पती सोडले. पत्नी को छोड़ के मत जाओ, पत्नीला सोडून काही जाऊ उसको नका, लेकर जाओ, तिला घेऊन जा. स्पीड बढ़ाओ. स्पीड वाढवा. स्पीड कम नहीं होना चाहिए. स्पीड कमी नाही व्हायला बाकी पाहिजे. सब स्पीड सुरू आहे. बाकी सगळे स्पीड चालू आहे. 10 लाखाचा बिझनेस होतात, 20 लाखाचं कसं करायचं ते स्पीड आहे. 10 लाखाचा होता, 20 लाखाचा कसं करायचा व्यवसाय, त्याचं स्पीड आहे.
बाकी सब चीजों की स्पीड है। बाकी सगळ्या गोष्टीचं स्पीड। हम हफ्ते में कितने लोगों को सुवार्ता प्रसार आम्ही करते हैं? आठवड्यात किती लोकांना सुवार्ता सांगतो? हम हफ्ते में कितने लोगों को सेल ग्रुप लेने के लिए जाते हैं? आणि किती वेळा आम्ही सेल ग्रुप घ्यायला जातो? कितने लोगों को तैयार करते हैं? किती लोकांना तयार करतो? हम 10 साल हो गए प्रभु में हैं, 10 वर्ष झाले प्रभूमध्ये, 15 साल हो गए प्रभु में हैं। 15 वर्ष झाले वो प्रभूमध्ये। महत्व का नहीं है आपने कितने लोगों को तैयार किया, वो महत्व ते का। महत्वाचं नाही किती लोकांना तयार केलं हे महत्वाचं। कितने लोग आपके आपके मिनिस्ट्री के अंदर तैयार हो गए? किती लोक तुमच्या सेवेमध्ये तयार झाले? कितने लोग आपके द्वारा लोग खड़े हुए? किती लोक तुमच्याद्वारे उभे राहिले? वो महत्व का है। ते महत्वाचं आहे। प्रभु को ये नहीं बोलेंगे, प्रभु को ये नहीं बोलेंगे ऊपर जाते आणि वर जाऊन प्रभूला हे नाही म्हणणार मैंने गोल्ड मेडल जीता प्रभु, मी गोल्ड मेडल जिंकलो, कोई संसार का गोल्ड मेडल जीता ते है। जगाचं गोल्ड मेडल जिंकलो। मेरे लिए कितने मेडल जीते तुम? माझ्यासाठी किती मेडल जिंकले? मेडल का मतलब हम सब परमेश्वर एक एक मेडल, जब हम आत्मा जीतते हैं तो एक एक मेडल है वो। आणि जे आम्ही आत्मे जिंकतो ना एक एक, ते एक एक मेडल आहे क्योंकि खुदा आपल्यासाठी। बाप वहां जाके हमें पारितोषिक देने वाला आणि है। मग वर जाऊन परमेश्वर आम्हाला त्याचं पारितोषिक देणार आहे। अब यहाँ पे प्रभु उसको मिस्र में मिस्र से उसने छोड़ा, मिस्र से छोड़ा और प्रभु उसको मिस्र में भेज रहा है। आता मिस्र त्याने सोडला, पण परमेश्वर या ठिकाणी त्याला मिस्रामध्ये फारोकडे पाठवत आहे, इजराइलियों को छुड़ाने के लिए। इस्रायली लोकांना और सोडवण्यासाठी। प्रभु से बात कर रहा है, आणि प्रभू त्याच्यासंगती बोलत आहे। प्रभु ने उसको दर्शन दिया। प्रभूने त्याला दर्शन दिलं। जब तक मिस्र छूटता नहीं ना, जोपर्यंत मिस्र सुटत नाही बाकी का कुछ भी नहीं छूटेगा फिर। बाकीचं काही सुटणार नाही। इसलिए प्रभु ने उसे कहा, आणि म्हणून प्रभू त्याला म्हटला, मैं तुझे सामर्थ्य देकर, तुझे बोलने की ताकत देकर मैं तुझे भेजता हूँ। आणि तुला सामर्थ्य देऊन, तुला बोलण्याची ताकद देऊन तुला मी पाठवत आहे। तुझे इजरायलियों का दल बनाकर तुझे उनको छुड़ाना है। आणि इस्रायली लोकांच्या गटागटाने तुला सुटका करायची। मेरे पास समय नहीं है उतना इसको एक्सप्लेन करने के लिए। आप निर्गमन 6 अध्याय 26 वचन में पढ़ सकते हैं। आणि निर्गम 6:26 मध्ये तुम्ही ते वाचू शकता। प्रभु ने हो तो मैं आगे बताऊंगा आपको। आणि प्रभूने हो दिले पुढे मी सांगेन तुम्हाला। जत्थे जत्थे और दल का मतलब होता है दल बनाकर उनको गटाने त्यांना पाठवले, याचा अर्थ हम सब एक गट में काम कर रहे हैं। आम्ही सर्वजण एका गटामध्ये काम करत आहोत। कोई दूसरे गट में नहीं, दुसऱ्या कुठल्या गटात? प्रभु के गट में काम। प्रभूच्या गटामध्ये काम करत आहोत। हम सेल ग्रुप में काम कर रहे हैं। आम्ही सेल ग्रुप मध्ये काम करत छोटे आहोत। छोटे गट बनाकर छोटे छोटे गट बनवून हम वहाँ पे लोगों को तैयार कर रहे हैं। आम्ही त्या ठिकाणी ते लोकांना तयार करत आहोत। धन्यवाद सब सेल ग्रुप लीडर लोगों के लिए सर्व सेल ग्रुप लीडरसाठी धन्यवाद कि आप लोगों को तैयार कर रहे हैं। की तुम्ही लोकांना तयार करत आहात। हमें इन लोगों को तैयार करना है, आम्हाला या लोकांना तयार करायचे। क्योंकि इन लोगों को तैयार करके फिर इनको हमें मिस्र में भेजना है, संसार में भेजना या है। लोकांना तयार करून मग आम्हाला त्यांना या जगामध्ये मिस्रामध्ये पाठवायचे। जैसे हम लोगों को छुड़ा रहे हैं, जसं आम्ही लोकांना सोडवत वैसे आहोत ये लोगों को छुड़ा है, तसंच ये लोगों को छुड़ा है। तसंच हे लोकांना सोडवतील। सुनिए, ऐका, मिस्र छोड़ने के बाद मूसा को क्या हुआ? मिस्र सोडल्यानंतर मोशेला काय झालं? पहली बात, पहिली गोष्ट, उसको प्रभु का दर्शन हुआ, त्याला प्रभूचं दर्शन झालं, उसको अद्भुत सामर्थ्य प्राप्त हुआ, त्याला अद्भुत सामर्थ्य मिळालं, फिरौन के सामने खड़ा होने की ताकत मिली, फारोच्या समोर उभं राहण्याची ताकद मिळाली, उसने परमेश्वर के चमत्कारों को किया, त्याने परमेश्वराचे चमत्कार केले, और परमेश्वर के चमत्कार के ही नहीं, परमेश्वर के चमत्कार को देखा, परमेश्वराचे चमत्कार केले, आणि एवढंच नाही तर त्याने आणखी परमेश्वराचे चमत्कार पाहिले। उसने लाल समुद्र को पार किया, त्याने लाल समुद्र पार केला, उसने कड़वे पानी को मीठा बना दिया, त्याने कडू पाण्याला गोड बनवलं, उसने स्वर्ग से मन्ना और बटेरे नीचे गिरती हुई देखी, आणि त्याने स्वर्गातून मान्ना आणि पारवे पडताना पाहिले। उसने मूसा को परमेश्वर की 10 आज्ञाएं मिले, मोशेला परमेश्वराच्या 10 आज्ञा मिळाल्या, मूसा को तंबू बनाने का दर्शन मिला, मोशेला मंडप बनवण्याचं दर्शन मिळालं, मूसा को कैसे चलना है जीवन के अंदर उसको नियम मिला, जीवनामध्ये कसं चालायचं त्याविषयी नियम त्याला मिळाले। मुझे एक बात बताएं, मला एक गोष्ट सांग, अगर ये मिस्र नहीं छोड़ता हा जर यांनी मिस्र सोडला नसता तो इसे ये प्राप्त होता तर क्या? त्याला हे प्राप्त झालं असतं का? जो वो मिस्र में नहीं कर सकता था, जो ते मिस्रामध्ये सुद्धा करू इसने शकतो, मिस्र छोड़ने के बाद में ये किया। पण हे मिस्र सोडल्यानंतर त्याने केलं। उससे सिर्फ राजा बात कर सकता था, त्या ठिकाणी तो फक्त राजा बनू शकत होता, और राजा उससे बात कर सकता था, आणि राजा त्याच्याशी बोलू शकत फिरौन होता, सिर्फ बात कर सकता था, फारोशी तो बोलू शकत होता, उसकी बेटी उससे बात कर सकते थे, त्याची मुलगी त्याच्या संगती बोलू शकत होती, मिस्र को छोड़ने के बाद पण मिस्र सोडल्यानंतर सर्वशक्तिमान परमेश्वर से बात की, सर्व शक्तिमान परमेश्वर त्या संगती बोलला, उससे बात किया उसने, आणि परमेश्वर त्या संगती बोलला, सर्वशक्तिमान परमेश्वर से बातचीत करने वाला ये व्यक्ति बना, आणि सर्व शक्तिमान परमेश्वरासोबत बोलणारा हा व्यक्ती झाला। बाइबल कहती है वो परमेश्वर का मित्र बन गया, बायबल असं म्हणतो तो परमेश्वराचा मित्र बनला, वो अच्छा उसके संबंध प्रभु के साथ में थे, आणि देवासोबत चांगले नातेसंबंध त्याचे होते।
राजा के साथ में रहता तो इतने वो सिर्फ सीमित रहता। आणि राजा झाला असता किंवा राजा सोबत राहिला असता तर तो मर्यादित राहिला मिस्र छोड़ने के बाद में ये बातें हुई। पण मिस्र सोडल्यानंतर या गोष्टी घडल्या। सुनिए, ऐका, मिस्र छोड़ने के बाद में ही प्रतिज्ञाएं मिलती है। मिस्र सोडल्यानंतरच अभिवचन मिळतात। हग्गई किताब इसका दूसरा अध्याय 5 वचन, हग्गई 2:5 वहां पे लिखा है त्या ठिकाणी मिस्र छोड़ने के बाद प्रतिज्ञाएं मिली। मिस्र सोडल्यानंतर तुम्हाला अभिवचन मिळणार। सुनिए, ऐका, मिस्र छोड़ने के बाद ये सब मिलता है। मिस्र सोडल्यानंतरच हे सगळं मिळतं। मैं अभी खत्म करने जा रहा हूँ। मी आता संपवत आहे। सुनिए, ऐका, प्रभु हमें संसार में भेजना चाहता है, प्रभु आम्हाला जगामध्ये पाठवू इच्छितो, आपको और मुझे। तुम्हाला आणि मला। क्यों? का? छुड़ाने के लिए। सब सोडवण्यासाठी। मिलकर कहें छुड़ाने के लिए, जोर से कहें छुड़ाने के लिए। पड़ोसी को बोल छुड़ाने के लिए। क्यों परमेश्वर भेज रहा है? का परमेश्वर पाठवतोय? छुड़ाने के लिए। सोडवण्यासाठी। क्यों? का? लोगों की दुर्दशा। लोकांची दुर्दशा आहे। क्यों? का? लोग आहें भर रहे हैं, लोक क्लेशामध्ये आहेत, लोग रो रहे हैं, ते रडत आहेत। उनसे निकालने के लिए प्रभु आपको मुझे भेज रहा है। त्याच्यातून काढण्यासाठी प्रभु तुम्हाला आणि मला अब पाठवत आओ, आता तुम्ही या। प्रभु हमें मिस्र में भेजेगा। प्रभु आम्हाला मिस्रात पाठवेल। तैयार हो जाएं। तयार व्हा। क्या आप तैयार हैं लोगों को छुड़ाने के लिए? लोकांना सोडण्यासाठी तुम्ही तयार आहात का? अगर तैयार है, जर तयार आहात, आज परमेश्वर आपको उसके सामर्थ्य के साथ अभिषेक करेगा। आज परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला अभिषेक करेल। प्रेषित 7:34 वचन, प्रेषित 7:34 वो यहाँ पर कहता है, या ठिकाणी म्हणतोय, मूसा को कहता है, मोशेला म्हणतो, मैं तुझे भेजता हूँ, मी तुला पाठवतोय, अब आजा, आता ये, मैं तुझे मिस्र भेजूंगा। मी तुला मिस्रामध्ये पाठवीन। किसके द्वारा छुड़ाएगा प्रभु? कुणाच्या द्वारे तो सोडवणार आहे? मूसा द्वारा, मोशेच्या द्वारे। अब आ जाए। आता या। कौन आज मूसा बनना चाहता है? आज कुणाला मोशे बनायचंय? कोई तैयार नहीं है। थैंक यू। प्रभु आज पूछ रहा है, प्रभु आज विचारत आहे, कौन जाएगा कोण जाणार लोगों को सिखाने के लिए? लोकांना शिकवण्यासाठी? आपको मालूम है, लोग आते हैं, तुम्हाला माहिती का, लोक येतात, चमत्कार मिलता है, चमत्कार मिळतो, कुछ दिन रहते हैं, काही दिवस राहतात, वापस पीछे चले जाते हैं, परत मागे जातात। कौन जिम्मेदार है? हमने उनको सिखा नहीं पाए, आम्ही त्यांना शिकवू नाही शकलो, हमने उनको वो आज्ञा नहीं सिखाया, आम्ही त्यांना त्या आज्ञा नाही शिकवू शकलो, हम कमजोर हैं, आम्ही 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 अशक्त आहोत, हम सब अपने अपने चीजों में फंसे हुए हैं, आम्ही सर्वजण आपापल्या गोष्टींमध्ये फसलेलो आहोत, संसार की बातों में फंसे हुए हैं, जगाच्या गोष्टींमध्ये फसलेलो आहोत। हमारे पास टाइम नहीं है कि हमारा खुद के लिए टाइम नहीं तो दूसरों के लिए कब टाइम होगा? आम्हाला स्वतःसाठी वेळ नाही तर लोकांसाठी कसा वेळ काढणार? आज थोड़ा टाइम निकालें, आज थोडा वेळ काढा एक सेल ग्रुप चलाने के लिए, एक सेल ग्रुप चालवण्यासाठी, 2 लोगों को तैयार करने के लिए, 2 लोकांना तयार 1 करण्यासाठी, लोगों को तैयार करने के लिए। एकाला तयार करण्यासाठी। किस प्रकार प्रभु हमसे छुड़ाएगा? कशा प्रकारे प्रभु सोडवणार आहे? वो ताकत देकर, वो सामर्थ्य देकर, तो ताकद, ती सामर्थ्य देऊन वो ताकत देगा हमें। तो ताकद आम्हाला देणार आहे। लेकिन इसके लिए पण त्यासाठी आपको मुझे कीमत देनी पड़ेगी। तुम्हाला आणि मला किंमत मोजावी लागेल। किस तरह? कशा प्रकारे? एक विशेष बात है शिष्यों के लिए, शिष्यांसाठी एक विशेष गोष्ट आहे, वो है कीमत देना, ते आहे किंमत मोजणं, छोड़ना, सोडणं, छोड़ना। सोडणं। चेलों की, यीशु के चेलों का एक मूल्य है, येशूचं शिष्य होण्यासाठी एक मोल आहे, वो चुकाना पड़ेगा। ते चुकवावं लागेल। आप शिष्य बनना चाहते हैं? तुम्हाला शिष्य व्हायचंय का हो? यीशु का? येशूचा? मेरा नहीं, माझा नाही, यीशु का। येशूचा। क्या करना पड़ेगा यीशु की? काय करावं लागेल? पहली बात तो ये है, पहिली गोष्ट तर ही, हम सब छुड़ाए हुए लोग हैं। आम्ही सर्व सोडवलेले लोक आहोत। कुछ लोगों को यही नहीं पता कि मैं छुड़ाए हुए कि नहीं। काही लोकांना हेच नाही माहिती की मी सोडवला गेलेला आहे। हम छुड़ाए हुए कि नहीं? किसने छुड़ाया है? किस में से छुड़ाया है? मिस्र में से, पाप में से छुड़ाया है प्रभु ने। पापापासून, मिस्रातून अब सोडवलं। यीशु में आने के बाद में आशीषित हुए कि नहीं? कुछ लोग अभी भी आशीषित नहीं हुए, होने के बावजूद भी अभी भी आशीष होना चाहते। खुदा ये रह गया, खुदा वो रह गया, ये रह गया। अरे भाई, सबसे बड़ी आशीष तो यही है कि यीशु ने हमारा उद्धार कर दिया। आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद हा आहे की देवाने आमचं तारण केलंय। खुदा बाप ने उद्धार कर दिया, प्रभूने तारण केलंय, पाप से छुड़ा दिया पापातून सोडवलंय और हमको आजाद कर आणि दिया। आम्हाला स्वतंत्र केलंय। अब हमारा जीवन ना जिए, आता आमचं जीवन जगत राहू नये। अब बस, आता बस। खुदा बाप ने घर दे दिया ना, प्रभूने घर दिलं ना, अच्छी बीवी दी है कि नहीं? प्रार्थना कर करके प्रार्थना करून चांगली पत्नी दिली की नाही?
तूच बोलला ना? हा बोला. आज बोलला एवढ्या दिवसांनी. अच्छा, अच्छी बेस्ट पत्नी दिया प्रभु ने. चांगली पत्नी दिली. थैंक यू. प्रभूला धन्यवाद. हमारे सब चीजों के लिए धन्यवाद. आमच्या सर्व गोष्टींसाठी प्रभूला धन्यवाद. अभी भी अतृप्त है? अजूनही अतृप्तता आहे का? हम तृप्त है. जिसके जीवन में यीशु है वो तृप्त है. ज्याच्या जीवनात येशू आहे तो तृप्त आहे. वो अतृप्त नहीं रहता. तो अतृप्त असणार नाही. अब क्या है दूसरा? आता दुसरं काय? अब बस यहीं पे ना रुके. आता इथंच थांबून राहू नये. प्रभु हमें मिस्र में भेजेगा. प्रभु मिस्र में भेजेगा. प्रभु आम्हाला मिस्रात पाठवणार आहे. लेकिन कीमत देना पड़ेगा. पण त्यासाठी किंमत द्यावी लागेल. कैसे? जल्दी से 5 मिनट में. कशी कशी देणार? लूक इसका 5 अध्याय. लूक 5 57-58. थोड़ा जल्दी. 57 आणि 58. लूक इसका 5 अध्याय. लूक याचा 5वा अध्याय. 57 आणि 58. लूक मेरा बाइबल देना. शायद मैं गलत हूं. वहां पे शिष्यों के बारे में बात करता. मी तुम्हाला शिष्यांविषयी सांगू इच्छितो. 9 सॉरी 9 अध्याय. लूक याचा 9वा अध्याय. 57-58 सॉरी मुझे माफ करना. 57 आणि 58. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभुजी आपण जेथे कुठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. अब यहाँ पर यीशु मसीह मार्ग में जा रहे हैं. आता येशू या ठिकाणी मार्गाने वाटेने चाललेले आहे. किसी ने उससे कहा, आणि कुणीतरी त्याला म्हटलं, जहाँ जहाँ तू जाएगा जिथं कुठे तू जाशील मैं तेरे पीछे बोलूंगा. मी तुझ्या मागे येईल. यीशु ने उससे कहा, येशूने त्याला म्हटलं, नहीं बेटा, नको. बड़ा जोखिम उठाना पड़ेगा. जोखीम आहे. मेरे पास में घर नहीं है. माझ्याकडे घर नाहीये. मेरे पास में जगह नहीं है. माझ्याकडे जागा नाहीये रहने के लिए. राहण्यासाठी. मुझे खुद के लिए जगह नहीं है. मला स्वतःसाठी जागा मैं नाही. तुझे कहाँ से दूंगा? तुला कुठून देऊ? इसका मतलब याचा अर्थ जोखिम उठाना है. जोखीम घ्यावी लागेल. अगर प्रभु की सेवा करना है, जर देवाची सेवा करायची, लोगों को छुड़ाना है, लोकांना सोडवायचं फारों के हाथों से, फारोच्या हातातून, तो जोखिम उठाना पड़ेगा. जोखीम उचलावी लागेल. जो आपका समय है, जो तुमचा वेळ आहे वो देना पड़ेगा. तो द्यावा लागेल. जो आपकी महत्वपूर्ण समय है, जो तुमचा महत्वपूर्ण समय आहे, जो आपका महत्वाची चीजें हैं, जे महत्वपूर्ण तुमच्या गोष्टी आहेत, वो देना पड़ेगा. त्या द्याव्या लागतील. जोखिम उठाना पड़ेगा. जोखीम घ्यावी लागेल. फिर देखना नहीं पड़ेगा बारिश आ रहा है या तूफान आ रहा है या फिर कुछ और आ रहा मग है. पाऊस आला, वादळ आलं, त्याच्याकडे पाहता कामा नये. थोड़ी भुरभुर हुई कि हम सोच लेते कि अब जाना नहीं है. थोडी भुरभुर झाली की आम्ही विचार करून बसतो की आता काही जायचं नाही. सर्दी झाली तर बारिश सर पे गिरा, सर्दी हो गई तो. आणि सर्दी झाली, पाऊस पडला अंगावर, तर कसं होईल? हम मौसम देख के ठहरा लेते हैं. आणि वातावरण बघून आम्ही ठरवतो. पण मौसम बदलने का सामर्थ्य हमारे परमेश्वर में पण है. ते बदलण्याचं सामर्थ्य माझ्या प्रभूमध्ये आहे. पिछले शनिवार को हमने देखा, मागच्या शनिवारी आम्ही पाहिलं, पूरा मीटिंग में बारिश रहा, पूर्ण मीटिंग भर बारिश होती और मैंने बोला पाऊस होता. लोग खिड़की के पास देख रहे थे आणि लोक खिडकीकडे बघत होते. जाना कैसे जाना है अभी? आता कसं जायचं घरी? मैंने यहाँ खड़े होकर बोला, मी तो उभं राहून म्हटलो, यहाँ से खत्म होने के मीटिंग खत्म होगी, बारिश रुकेगी, इथं मीटिंग संपेल आणि पाऊस थांबेल, और आप घर पे आधे घंटे के अंदर आप घर पे पहुंच आणि जाओ, अर्ध्या तासात तुम्ही घरी पोहोचा, और आधे घंटे के बाद में वापस बारिश शुरू. आणि अर्ध्या तासाने पुन्हा पाऊस चालू झाला. एलिया का आत्मा आ गया. एलियाचा आत्मा आला. और वैसे ही हुआ. आणि तसंच झालं. वैसे ही हुआ. तसंच झालं. हमारा परमेश्वर हमारे शब्दों का आदर करता है. आमचा परमेश्वर आमच्या शब्दांचा आदर करतो. क्या आप जोखिम उठाने के लिए तैयार हैं? तुम्ही जोखीम घेण्यासाठी तयार आहात का? दूसरी बात, दुसरी गोष्ट, 59-60 वचन. 59 आणि 60 वचन. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभुजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. परमेश्वर इसके विरोध में नहीं है. परमेश्वर याच्या विरोधात नाहीये कि अपने पिता को ना गाड़े, की आपल्या पित्याला आम्ही गाडू नये. परमेश्वर सम्मान करता है. परमेश्वर सन्मान करतो. लेकिन यहाँ पर परमेश्वर दिखाना चाहते हैं कि हम सबसे पहले जो प्रथम स्थान है किसको दें. पण या ठिकाणी परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो की आम्ही प्राधान्य कुठल्या गोष्टीला द्यावं. हमारी जो प्राधान्य है, हमारा जो प्रथम स्थान है, हम किस चीज को दें. आमचं प्राधान्य, आमचं प्रथम स्थान आम्ही कुठल्या गोष्टीला द्यावं. हम प्रभु की बुलावट को प्रथम स्थान देते हैं या अन्य चीजों को
स्थान देते हैं? देवाच्या पाचारणाला आम्ही प्रथम स्थान देतो की अन्य गोष्टींना? परमेश्वर के चीजों को प्रथम स्थान देते हैं या हम दूसरी चीजों को स्थान देते हैं? परमेश्वराच्या गोष्टींना प्रथम स्थान देतो का इतर गोष्टींना प्रथम स्थान देतो? सुनिए, ऐका. यहाँ पे प्रभु वही कह रहा है. या ठिकाणी प्रभु तेच म्हणतो, वो अगर प्रभु का चेला बनना चाहते हैं तो अपनी चीजों को छोड़ना पड़ेगा. देवाचे शिष्य होऊ इच्छिता तर आपल्या गोष्टी सोडाव्या लागतील. प्रथम स्थान परमेश्वर को देना पड़ेगा. प्रथम स्थान देवाला द्यावं बहुत लागेल. सारा आपकी चीजों का त्याग करना पड़ेगा. बऱ्याचदा आपल्या गोष्टींचा त्याग करावा आपको लागेल फंक्शन त्यागना पड़ेगा. आणि बरेचसे आम्हाला कार्यक्रम त्यागावे आपको लागतील. शायद शादी में ना जाना पड़े. कदाचित तुम्हाला लग्नाला नाही जाता येणार. बहुत सारी चीजों को आपको त्याग करना पड़ेगा. बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा आपको उस लागेल वेदी पे कुछ बातों को चढ़ाना पड़ेगा. आणि वेदीवरती काही गोष्टी चढवाव्या आपके लागतील. काम को शायद वेदी पर चढ़ाना पड़े. तुमचं काम वेदीवरती चढवावं आपके लागेल. पैसे शायद प्रभु के वेदी पर चढ़ाने पड़े. तुमचे पैसे कदाचित वेदीवर चढवावे लागतील. आप जिसमें आनंद चाहते हैं, आप जिसमें चीजें चाहते हैं, शायद आपको वेदी पर चढ़ाना पड़ेगा. आणि तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे त्या गोष्टी तुम्हाला वेदीवर चढवाव्या कुछ लागतील. लोगों को कुछ नहीं लगता ये प्रथम स्थान के बारे में. आणि अपनी काही चीजों, लोकांना प्रथम स्थानाविषयी काहीच वाटत नाही. एक जवाबदारी है एक जबाबदारी आहे कि प्रभु ने जो हमें दिया है की देवाने जे आम्हाला दिलंय हम उसको छोड़ देते हैं ते आम्ही सोडून देतो, बिगैर सोचे समझे. काही विचार न करता. चर्च चल रहा है, चर्च चाललंय, आराधना का समय, आराधनेची वेळ, हम अपनी चीजों में, आम्ही आपल्याच गोष्टींमध्ये. फंक्शन में, मैं ये फंक्शन के विरुद्ध में नहीं हूं, मी कुठल्याही समारंभाच्या विरोधात नाही, लेकिन मैं अपनी साक्ष्य को रखना चाहता हूं. पण मी माझी साक्ष ठेवी. मेरी साक्ष्य क्या है? माझी साक्ष काय? रविवार को ये हिलेगा नहीं. रविवार मी इथून हलणार नाही. मुझे मालूम है मला माहित आहे बहुत इंपॉर्टेंट चीज है, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, लेकिन सबसे ज्यादा इंपॉर्टेंट मेरा परमेश्वर है. पण सगळ्यात महत्वपूर्ण माझा प्रभू आहे. और ये लोगों को समझने दो. आणि हे लोकांना कळू द्यात. कैसे कैसे गवाही होगी? कशी आमची साक्ष बनणार? एक खूब डिफिकल्ट है तो वो बात अलग है. आणि खूपच अवघड आहे तर ती गोष्ट वेगळी आहे. वो चीज मैं आपको कुछ समझाना चाहता हूँ. मी तुम्हाला काहीतरी समजवू इच्छितो. वो डिफिकल्ट है तो वो हम मान लेते हैं, खूपच अडचण आहे तर आपण मानूया. वो प्रभु भी जानता है, प्रभूही जाणतो. लेकिन त्याग बहुत महत्व का. पण त्याग हा फार महत्वाचा आहे. हम अपने प्रथम स्थान किसको देते हैं? आम्ही आमचं प्रथम स्थान कुणाला देतोय? तीसरी बात, तिसरी गोष्ट, अभी श्रेष्ठ गीत में भी अगर देखते हैं, आणि आम्ही श्रेष्ठ गीतामध्ये जरी पाहिलं, दूसरा अध्याय 10 और 13 वचन में, दुसरा अध्याय आणि 13 वचनामध्ये, 3 अध्याय 1 और 2 वचन में, 3:1-2 मध्ये, जब दूल्हा वहां पर आया जेव्हा वर आला और दूल्हा ने जब उसको बुलाया, आणि त्याला बोलवलं, ये आराम से लेटी हुई है ही जी वधू आहे ती झोपलेली आहे. उसने इनकार कर दिया. आणि तिने नकार दिला. मैंने सब अपने मैं तैयार नहीं हूं, अब मी आता तयार नाहीये, मैं आराम कर रही हूं. मी आराम करतो. और दूल्हा चला गया आणि तो वर निघून गेला. और अगले दिन खड़ी हुई आणि ही दुसऱ्या दिवशी उभी राहिली और ये ढूंढ रही है दूल्हे को. आणि आता वराला जब शोधते. दूल्हे ने बुलाया तेव्हा वराने बोलवलं तब नहीं आई, तेव्हा नाही आली. अब वो दूल्हे को ढूंढ रही है. आता त्या वराला शोध. दूल्हा निकल गया. वर निघून गेला. हम ऐसा ना करें. आम्ही असं करू नये. जब मौका मिलता है, जेव्हा आम्हाला संधी मिळते तब मौका ना गमाए. तेव्हा ती संधी आम्ही गमावू नये. अब तीसरा आदमी बोल रहा है. आता त्या ठिकाणी तिसरी गोष्ट आहे. तो त्याला म्हणाला, त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावरती मागे पाहतो तो देवाच्या राज्याच्या उपयोगी नाही. कुछ बातों को छोड़ना पड़ेगा, काही गोष्टी सोडाव्या लागतील, बलिदान करना पड़ेगा, बलिदान करावं लागेल. शिष्यों का ये मूल्य देना है. शिष्याचं हे मोल देणं आहे. जब तक बलिदान नहीं है, जोपर्यंत बलिदान नाही तब तक परमेश्वर का चेला नहीं बन सकता. तोपर्यंत देवाचा शिष्य होऊ शकत नाही. हमें प्रभु की इच्छा को पूरा करना है. आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करायची. यीशु ने कहा, येशू म्हटला, मैं प्रभु की इच्छा पूरा करना है, मी प्रभूची इच्छा मैं पूर्ण पिता की इच्छा करण्यासाठी, पूरा करना है. पिता की आपल्या इच्छा, पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी उसने आलो. सब कुछ त्याग दिया, त्याने सर्व काही त्यागलं, सब कुछ छोड़ दिया. सर्व सोडलं. और सबसे बड़ी बात, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, उसने प्रभु को प्रसन्न किया. त्याने प्रभूला प्रसन्न केलं. जब वो बपतिस्मा ले रहा था, जेव्हा तो बाप्तिस्मा घेत होता, प्रभु ने कहा, प्रभू म्हटला, आज मेरा जो प्राण है ना, इसके विषय में संतुष्ट. आणि माझा जीव याच्याविषयी संतुष्ट आहे. सुनिए, ऐका, एक भी चमत्कार नहीं है, एकही चमत्कार नाहीये, सेवा नहीं है, सेवा नाहीये, फिर भी खुदा आपको प्रसन्न किया. तरी देखील प्रभूला प्रसन्न केलं. सुनिए, ऐका,
हम एक भी चमत्कार नहीं हुआ हमारे जीवन में, कोई बात नहीं। आमच्या जीवनात एकही चमत्कार झाला नाही, हरकत नाही। हमने किसी को बदला भी नहीं चलेगा, आम्ही कुणाला बदललं नाही, हरकत नाही। लेकिन प्रभु के साथ में बने रहें, पण प्रभू सोबत बनून राहा, खुदा के साथ में बने रहें। देवासोबत बनून यही सबसे बड़ा चमत्कार, हा सगळ्यात मोठा चमत्कार, यही सबसे बड़ा प्रतिफल है। हे सगळ्यात मोठा प्रतिफळ आहे। उसको प्रथम स्थान दे। त्याला प्रथम स्थान कैसे द्या। खुश करेंगे प्रभु को? कसं खुश करणार आहे हमेशा देवा? प्रथम स्थान देकर, त्याला प्रथम स्थान देऊ, हमेशा उसको प्रथम आदर देकर, सदैव त्याला प्रथम स्थानी अपने आदर टाइस देऊ, में, अपने टाइस के अंदर प्रभु को आदर आपल्या देना। दशमांशामध्ये प्रभूला आदर देऊ। ये मेरा आदर करना, हे माझा आदर मेरे करणं। मेरे टाइस को उस वेदी पर बलिदान करना। आणि या माझ्या टाईल्सला त्या वेदीवरती बलिदान करायचं और ये शिष्य की कीमत है। आणि हे शिष्याची किंमत आहे। आपको मालूम है यरूशलेम का मंदिर कहाँ पे तैयार हुआ? आणि शलमोनाचं मंदिर कुठे तयार झालं माहितीये का? उस जगह पे तैयार हुआ त्या ठिकाणी तयार झालं जहाँ पे मोरिया पर्वत था। त्या ठिकाणी मौर्य पर्वत होता। वहाँ मोरिया पर्वत में क्या हुआ? आणि मौर्य पर्वतावर काय होतं? इसहाक का बलिदान, इसाकाचं बलिदान। वहां पर उस मंदिर को तैयार किया आणि गया। त्या ठिकाणी ते मंदिर बनवलं गेलं। सुनिए, ऐका, जहाँ पर बलिदान होता है ज्या ठिकाणी बलिदान होतं वहीं पे परमेश्वर की उपस्थिति त्याच आती है। ठिकाणी देवाची उपस्थिती असते, वहीं पे परमेश्वर के प्रकाशन मिलते हैं। त्याच ठिकाणी देवाचं प्रगटीकरण मिळतं। क्या मिला उसको पर्वत पर? आणि पर्वतावर त्याला काय मिळालं? परमेश्वर का प्रकाशन मिला। परमेश्वराचं प्रगटीकरण। मिस्र को छोड़ना है मिस्राला सोडायचंय और बलिदान 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 देना है, आणि त्याला बलिदान द्यायचंय और वहीं पे प्रभु की उपस्थिति आणि उतरती है। त्याच ठिकाणी देवाची उपस्थिती उतरणार आहे। यरूशलेम का मंदिर कहाँ पर बना है मालूम है? यरूशलेमचं मंदिर कुठं तयार झालं माहितीये ये का? मोरिया पर्वत पर। ह्याच मौर्य और पर्वत। मोरिया पर्वत पर जो जगह वो थी वो किसने लिया मालूम है? आणि ती जागा होती ती कोणी घेतली माहितीये का? वो दाऊद ने लिया था। दाविदाने घेतली। दावीद ने मूल्य देकर खरीदा था। दाविदाने मोल देऊन विकत उसको घेतली। वो बोल रहा था कि भैया आप तो राजा हैं, आप फ्री में मैं देता आणि हूँ। तो त्यांना म्हणत होता तुम्ही तर राजा आहे, तुम्ही हे मोफत घ्या। दाऊद ने बोला दावीद म्हटला कोई फ्री का नहीं लूंगा, काही मी मोफत घेणार नाही, कोई फ्री का नहीं काही लूंगा, नाही मोफत, मैं तुझे कीमत दूंगा। मी तुला और किंमत वो देईन। जगह उसने कीमत देकर आणि खरीदी। त्याने ती जागा मोल देऊन विकत घेतली और वहां पे प्रभु की उपस्थिति आई। आणि त्या ठिकाणी देवाची जब हम मोल देते हैं ना, उपस्थिती। जेव्हा आम्ही मोल देतो ना तब प्रभु को हम समझ पाएंगे तेव्हा प्रभूला आम्ही समजू शकू और उसके प्रकाशन पे चलते आणखी जाएंगे। त्याच्या प्रकटीकरणामध्ये जब चालत तक जाऊ। गेहूं का दाना जमीन पर पड़कर मरता नहीं तब तक उसको फल नहीं जोपर्यंत गव्हाचा दाणा जमिनीत पुरून मरत नाही तोपर्यंत त्याच्यामधून उगत नाही। इसलिए पतरस ने कहा आणि म्हणून पेत्र प्रभु म्हणतो हमने तेरे लिए सब कुछ छोड़ दिया, आम्ही तुझ्यासाठी सगळं सोडलं, हमने सुसमाचार के लिए तेरे लिए सब कुछ छोड़ दिया। आम्ही सुवार्तेसाठी तुझ्यासाठी सर्व काही तू सोडलं। मिस्र की क्या बात करता, हमने सब कुछ छोड़ दिया तेरे लिए। तू मिसर काय म्हणतो, मी सर्व काही सोडलं, हमने घर दार बीबी बच्चे सब छोड़ दिया। आम्ही घर दार मुलं बाळ सर्व सोडलं। हमने एक ही फोकस किया है, आम्ही एकच फोकस केलं, तेरा राज्य, आणि तू आणि तुझं राज्य, तेरा राज्य। तुझं राज्य आहे। यीशु ने कहा, येशू म्हटलं, यीशु के वाक्य है, यीशु के वाक्य है येशूचे इस वाक्य पृथ्वी पर या पृथ्वीवरती और अनंत काल के जीवन में, अनंतकालिक जीवन आणि सार्वकालिक जीवनात 100 गुना मिलेगा। तुला 100 पट 100 गुना मिळेल, मिळेल। 100 पट जो मिळेल। छोड़ेगा जे सोडणार आहे वो पाएगा, ते मिळणार आहे, जो बलिदान करेगा, जो बलिदान जो त्याग करेगा त्याग करणार वो आहे, पाएगा। त्याला मिळणार आहे। बगैर बलिदान के कुछ नहीं आणि मिलेगा, बिना बलिदानाशिवाय काही नाही, त्याग के कुछ नहीं मिलेगा। आणि त्यागाशिवाय काही नाही। जिसने सुसमाचार के लिए छोड़ा है, ज्याने सुवार्तेसाठी सोडलं, प्रभु ने उसे कहा है प्रभूने त्याला म्हटलं, इस दुनिया में या जगामध्ये और तुम लोग 12 सिंहासन पर बैठकर न्याय करोगे, आणि तुम्ही 12 सिंहासनांवर बसून न्याय कराल, तुम करोगे। तुम्ही करणार। ये प्रभु ने बड़ा अधिकार। हे देवाने दिलेला अधिकार। सुनिए, ऐका, मैं लास्ट आखिर में आ गया हूँ। मी शेवटामध्ये आलोय। संसार की 3 चीजें हैं या जगाच्या 3 गोष्टी जो आहेत महत्वपूर्ण है, ज्या महत्वपूर्ण जो आहेत, छूटता नहीं, जे सुटत नाही, छूटने से भी छूटता नहीं। सोडवायचा प्रयत्न केला तरी सुटत ये नाही, फेविकॉल का मजबूत जोड़ है, छूटेगा नहीं। सुटतच नाही। कौन कौन सी? कोणते? समय, वेळ, पैसा पैसा और मैं खुद। आणि आम्ही स्वतः। मैं खुद, मी स्वतः, मेरा पैसा माझा पैसा और समय आणि समय छूटता नहीं। सुटतच नाही। ये पकड़ के रखे इसको। ह्याला धरून ठेवलंय। अगर इसको छोड़ेंगे, जर ह्याला सोडणार, प्रभु को पकड़ेंगे, प्रभूला धरणार, नई नई बातें सीखेंगे। तर नवनवीन गोष्टी शिकाल। मूसा ने छोड़ा, मोशेने सोडलं अद्भुत काम किया। आणि अद्भुत कार्य झालं। मेरी जिंदगी किसी के काम आना है। माझे जीवन कुणाच्या तरी कामी यायला हवं। मूसा की जिंदगी उसने इजरायलियों को दे दी। मोशेचं जीवन त्याने इस्रायली लोकांना दिलं। मिस्र से निकलने के बाद हमारा जीवन बहुत सारे लोगों के लिए आशीष का कारण बना। मिस्रामधून निघाल्यानंतर बऱ्याचशा लोकांना आमचं जीवन एक आशीर्वादाचं कारण असतं। क्या मेरा जीवन बहुत लोगों के लिए आशीष का कारण है क्या? माझं जीवन अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण आहे का? मैं कितना योगदान दे रहा हूँ मी किती योगदान देतो इजराइल को छुड़ाने के लिए? इस्रायलांना मेरा कितना सोडवण्यासाठी? योगदान है? माझं किती योगदान मेरा आहे? कितना योगदान है चर्च में? या मंडळीमध्ये माझं किती मेरा योगदान कितना आहे? योगदान है सुसमाचार सुनाने आणि में? सुवार्थ सांगण्यामध्ये माझं किती योगदान मेरा आहे? कितना योगदान है लोगों को तैयार करने में? लोकांना तयार करण्यामागं किती योगदान आहे? लेकिन मैं अपने परिवार में फंसा हुआ हूँ, मी आपल्या कुटुंबात मैं अपनी फसलो, बातों में फंसा हुआ हूँ, आपल्याच गोष्टीमध्ये मैं अपने फसलो, संसार में फंसा हुआ हूँ। आपल्याच जगामध्ये फसलेलो आहे। हमें इसमें से निकलना है। आम्हाला त्यातून निघायचंय।
इस संसार में हमारा भविष्य नहीं है, या जगामध्ये आमचं भविष्य नाहीये, हमारे प्रभु के हाथों में हमारा भविष्य। आमच्या प्रभूच्या हातात आमचं भविष्य आहे। प्रभु को राज्य बढ़ाने के लिए मेरा कितना योगदान है। प्रभूचं राज्य वाढवण्यासाठी माझं किती योगदान अगर आहे। आप ऐसे बैठे हुए अभी 10 साल से, आणि 10 वर्षापासून आम्ही असेच जर बसलो, निकलिए बाहर, तर बाहेर निघा, कुछ ना कुछ करिए, काही ना काही करा, कुछ ना कुछ करिए, काही ना काही करा, चर्च में कुछ ना कुछ करिए, मंडळीत काही ना काही करा, बैठे मत। बसून नका राहू। हमारे लिए संसार योग्य नहीं है। आमच्यासाठी हे जग योग्य नाही। जितने प्रभु के महान सेवक होके गए, जितके प्रभूचे महान सेवक होऊन गेले, इब्री 11:38 में, इब्री 11:38 मध्ये, संसार उनके योग्य न था, हा जग त्यांच्या योग्यतेच हमारे योग्य भी नहीं। आमच्याही योग्यतेच नाही। यीशु मसीह ने अपना वैभव छोड़ा, येशूने आपला वैभव सोडलं, जक्कई ने अपना पैसा छोड़ा, जक्कायाने आपला पैसा सोडला, अब्राहम ने अपने पुत्र को छोड़ा, अब्राहमाने आपला पुत्र सोडला, पतरस उसके चेलों ने सब कुछ छोड़ा, पेत्राने त्याच्या शिष्यांनी सर्व काही मूसा सोडलं, ने फिरौन के बेटे का बेटा बनने से इनकार कर दिया। मोशेने फारोच्या कन्येचं पुत्र होणं नाकारलं। हम क्या छोड़ेंगे आज? आम्ही काय सोडणार आहे आज? हम क्या छोड़ेंगे आज? आम्ही काय सोडणार? लोगों को तैयार करने के लिए। लोकांना तयार करण्यासाठी मैं ये नहीं बोल रहा हूँ कि प्रॉपर्टी छोड़ दो, मी असं नाही म्हणणार की प्रॉपर्टी सोडा, आपका समय छोड़ो, आपला वेळ सोडा, आपका पैसा छोड़ो, पैसा सोडा, आप खुद छोड़ो। स्वतः सुटा। और मेरा ये वादा है, आणि माझं हे वचन आहे, प्रभु वागोली को आपके द्वारा हिला के रखे। प्रभू वाघोलीला तुमच्या द्वारे हलवणार आहे। आप जहां भी जाएंगे, तुम्ही जिथं कुठे आप जाल, जहां जाएंगे, जिथं कुठे जाल, खुदा बाप आपका इस्तेमाल करे प्रभू तुमचा उपयोग करेल, और बड़े बड़े राजाओं के सामने आप गवाह बनकर खड़े आणि हैं। मोठमोठ्या राजांच्या समोर तुम्ही एक साक्ष ठराल। हम एक बड़े व्यक्ति के सामने हम सुसमाचार सुनाने के लिए भी डर लगता है। एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या समोर सुवार्थ सांगायला देखील आम्हाला भीती वाटते। अरे खुदा बाप ने फिरौन के सामने खड़ा होने की ताकत दिया है। आणि परमेश्वराने आम्हाला त्या फारोच्या समोर उभं राहण्याची ताकद राजा दिली। के सामने तो बाद में खड़े होंगे, पहले अपने पड़ोसी के सामने खड़े हो जाए, राजाच्या समोर फार नंतर आधी आपल्या शेजाऱ्यासमोर उभा राहू। फिर प्रभु फारूक के राजा के सामने खड़ा करेगा। प्रभू आम्हाला फारो राजा समोर उभा नहीं करेल। चाहते राजा के सामने खड़ा होना? नाही काही इच्छा उभं अरे राहायची? प्रभु भेजना चाहता है राजाओं के सामने आप अरे लोगों प्रभू को, तुम्हाला त्या राजांच्या समोर पाठवू इच्छितो, पर हम जाने के लिए तैयार नहीं है। पण आम्हीच जायला तयार नाही। तो एवढा मोठा आपण का छोटा, तो मोठा अमन छोटा, लाल बत्ती की गाड़ी, अरे कुछ नहीं, खुदा बाप ने तेरे को उनके सामने जाने के लिए खड़ा किया है। प्रभूने तुला त्यांच्या समोर जाण्याचं सामर्थ्य दिलं। खुदा बाप ने, मैं कहीं भी जाता हूँ, मी कुठेही गेलो, मुझे एक संधि मिलती है, मला एक संधी वो मिळाली, फिर मैनेजर हो, मग तो मॅनेजर असो, कोई भी पोस्ट का हो, कुठलाही मेरी गवाही पदावर सुना असो, के आ जाता हूँ, मी माझी साक्ष सांगून येतो। मैं नहीं छोड़ता। मी नाही सोडत, मैं सोचता हूँ मी विचार करतो इससे बड़ा मेरा परमेश्वर, ह्याच्यापेक्षा मोठा माझा तो परमेश्वर ये आदमी है, हा व्यक्ती मुझे माणूस आहे। मालूम है मला माहित आहे कहीं ना कहीं कमजोरी है, कुठे ना कुठे और उसकी कमतरता, कमजोरी मेरे पास जो है ना वो उसको पूरा करेगा। एक लाठी का प्रभु उपयोग करता है, एका काठीचा उपयोग करतो प्रभू, एक पत्थर का उपयोग गोलियत को मारने के लिए करता है, एका दगडाचा उपयोग त्या गोलिताला मारण्यासाठी केला, एक कुपी का उपयोग प्रभु के चरणों को साफ करने के लिए। एका कुपीचा उपयोग प्रभूचे चरण साफ करण्यासाठी हम केला। इनसे भी बड़े हैं। आम्ही त्यापेक्षा मोठे आहोत। तैयार है? तयार आहोत का? आज सवाल, आज ये सवाल है, कितने लोग तैयार होंगे आज आम्ही किती जण तयार आहोत प्रभु के राज्य में योगदान करने के लिए? प्रभूच्या राज्यात योगदान करण्यासाठी? योशुआ क्या कहता है मालूम? यहोशा काय म्हणतो माहितीये का? आप ठहराओ, तुम्ही ठरवा किसकी सेवा करोगे। कुणाची सेवा करणार। मैं और मेरा घराना ने ठहरा लिया है, मी आणि माझ्या घराण्याने ठरवलंय हम प्रभु की ही सेवा आम्ही करेंगे, प्रभूचीच सेवा करणार। प्रभु की सेवा करें।